च्या वतीने आणि प्लेसमेंट सेंटर पीपल्स कॉलेज नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोबाईलवरती रील कशी बनवावी या एक दिवसीय कार्यशाळेत मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. खरं तर आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा आपल्या सगळ्यांसाठीचा दिवस आहे. नेहमीच आपण विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेकडे उद्याची नोकरी आणि व्यवसाय देणारं केंद्र म्हणून पाहत असतो आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने आता आपण कौशल्य आधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे या सातत्याने चालत आलेल्या विषयावरती भर देऊन आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन हा केवळ या चर्चेला समोर ठेवून आपण केलेला आहे. या कार्यशाळेसाठी अगदी पहिल्या फोनवरती ज्यांनी मला नंबर दिला आणि खूप आत्मीयतेने ते म्हणाले की पीपल्स महाविद्यालयामध्ये मला सेवा देता येते हे मी माझं भाग्य समजतो. इतक्या प्राऊड पद्धतीने ते आपल्याकडे आले असे माननीय आर एम सुर्वे सर. खरं तर ते खूप बिझी असतात, महाराष्ट्रभर त्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम चालतो. कमर्शियली ते मोठ्या पद्धतीने काम करतात, दिग्दर्शक निर्देशक म्हणूनही ते ऍक्टिव्ह आहेत आणि नांदेडमध्ये सर्व नवोदित फोटोग्राफर आणि जुन्या पिढीतल्या सुद्धा त्यांचे मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. असे सुर्वे सर या ठिकाणी आलेले आहेत. माननीय प्राचार्य सर या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, प्राचार्य सर आणि वडजे सर या सगळ्यांचंच मी या ठिकाणी स्वागत करते. अधिक वेळ नाही घेता मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करते की त्यांनी आजचे पाहुणे सुर्वे सर यांचं या ठिकाणी आदरातिथ्य सत्कार करा. या सगळ्यांचे शब्द सुरू आले या ठिकाणी स्वागत करते. सर्व आमचे प्राध्यापक आणि अधिक वेळ मागवला मी सुर्वे सरांना विनंती करते त्यांनी डिजिटलायझेशनचा आहे आणि तुम्ही एआय पण तिथून पोहोचला माहित नाही, पण सर्वांकडेच मोबाईल आहे बरोबर. काही जणांनी 17,000 रुपयाला मोबाईल खरेदी केला, काही जणांनी 35 लाख खरेदी केला, काही जणांनी तर 1,20,000 रुपये टाकले. दर महिन्याला आपण 300-400 शुल्क टाकतो. या वस्तू आपण तुम्हाला किती कमवून दिले बरोबर. आज या 4 तासात याच्यापासून काय कमाई करता येईल आर्थिक 100% आपण शिकूया, प्रॅक्टिकली शिकूया. फक्त वर्कशॉपचं नाव दिलं रील्स टायटल, पण रील्सच नाही तर या मोबाईल तर्फे आपल्या काय काय पुढच्या येणाऱ्या काळात संधी आहे ते आपल्याला जाणता येईल. एका 2 मिनिटात मी माझा परिचय करून तुम्ही रामकृष्ण सुर्वे माझं इथं आराम न्यूज म्हणून छोटंसं इन्स्टिट्यूट आहे. वस्तुस्थिती मी 8 वर्ष रामोजी फिल्म सिटीमध्ये काम केलं एटी मराठी करता. 6 वर्ष मी शासनाला 75 फिल्म तयार करून दिल्या गव्हर्नमेंटसाठी. आणि तुम्हाला कळत असेल आमची माती आमची माणसं सेवे असतो. मी 4 वर्ष काम केलं. त्यामुळे सगळा अनुभव आहे, पण तो अनुभव भाषापर्यंत आहे. नंतर विचार केला की चला हा अनुभव आपण मराठी भाषेत साध्या भाषेत कसा प्रेझेंट करता येईल, कसा सादर करता येईल. आणि त्यानुसार मी एक सिलेबस तयार केला आणि अख्ख्या महाराष्ट्रात सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी त्याचं प्रशिक्षण देतो. जे नाशिकपासून नागपूरपर्यंत अनेक प्रशिक्षण वर्ग केले. आजचा हा माझा क्लास 68वा क्लास आहे किंवा 68 वर्कशॉप अटेंड करतो. मोबाईल आता या जमान्यामध्ये आपण पाहिलं तर सहज आणि सोपं वाटतं, पण त्याचे फायदे खूप डीप मध्ये जाता येईल आपल्याला. का शूट कसं करायचं ते का करायचं, आजचा विषय कॉलेज करताच का ठेवला तुम्ही सांगू शकतो उदाहरण. काय ठेवलं असेल तुमच्या विद्यार्थ्यांचं किंवा खरंच गरज आहे याविषयी. तर मोबाईल मी पहिल्यापासून मोबाईल पैसा कमवून देतो, खरंच कमवून देतो मोबाईल पैसा तुम्ही अपेक्षा करणार आहे. आणि
स्वयंरोजगार म्हणतो किंवा शिकत शिकत एक जोड व्यवसाय म्हणतो आपण किंवा एज्युकेशन करत करत एक छोटासा आपल्याला अर्थ स्त्रोत किंवा पैसा येण्यासाठी काय करतायत. तर खरंच म्हणजे 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा अशा एज्युकेशनमध्ये आजच्या टेक्निकल युगात मोबाईल खूप महत्वाची भूमिका आहे. आज ते 2-3 गोष्टी मी क्लिअर करणार आहे. तुम्हाला सिनेमॅटिक शूट कसं करायचं हे तासाभरातच, जास्त नाही, इझी आहे. मला तुम्ही एक संकल्पना काढून टाका की मला हे जमल की नाही, काय तंत्र असतं, आणि हे सगळं तुमच्याकडे आहे. मी आज तुम्हाला एक गिफ्ट म्हणून 499 रुपयाचं एक ऍप सुद्धा देणार आहे फ्री. त्याच्यातनं सर्व काय होतं न होतो ना भविष्यात म्हणतो शब्द वापरतो त्या पद्धतीने तुम्हाला स्टोरी तयार करता येईल, तुम्हाला व्हिडिओ तयार करता येईल. एका फोटोवर तुम्हाला 10 सेकंदाचा क्विक व्हिडिओ तयार करता येईल, शुभेच्छाचे व्हिडिओ तयार करता येईल. म्हणजे सर्वच काही टेक्नॉलॉजीमध्ये आहे, सर्वच काही मोबाईलमध्ये आहे. तर हे शिकण्याचं एक लक्षात ठेवा की मोबाईल फक्त संदेश किंवा मेसेज किंवा शब्द वाहक नाही. सध्याच्या काळामध्ये मोबाईल हा इन्कम सोर्स करायचा खूप मोठं माध्यम झालं. तुमच्यापैकी युट्यूब चॅनल आहे कोणाचे? 1 2 मॉनिटायझेशन आहे नाही. ते कसं करताय त्याचं सुद्धा सोपा फॉर्म सांगतो. ते थोडासा सोर्स सुरू करा. आणि कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सध्या 2 ठिकाणी युट्यूबनं म्हणजे स्कॉलरशिप म्हणता येईल किंवा पैशाचे मानधन म्हणता येईल सुरू केलेलं आहे. येणाऱ्या काळात भारतात 27-28 मध्ये भारतात सुद्धा सुरू होईल. तुमच्याकडे मोबाईल आहे तर महिन्याला तुम्ही 20 रील टाकायचे किंवा 20 व्हिडिओ टाकायचे. ते कोणी पाहणार नाही, कोणाला त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त ते टार्गेट दिले 20 व्हिडिओ तुम्ही टाकणार तर तुम्हाला महिन्याला टार्गेट देईल की तुम्हाला 17,000 रुपये महिना कंपल्सरी. चांगले तुम्ही त्यांना ते हे विचार करणार तुम्ही 8वी पास आहात का ग्रॅज्युएट आहात का संबंधित विषयाचे तज्ञ आहात ते विचार करणार. तुम्ही टाकताय ना व्हिडिओ, कन्सेप्ट डेव्हलप करताय ना, स्टोरी डेव्हलप करताय ना, त्याचे कथानक जोडताय ना, ते त्यांच्याशी ते मतलब आहे. हा एक खूप मोठा सोर्स येणाऱ्या काळात खूप मोठा होऊ पाहतो आणि कंपल्सरी आहे. म्हणजे त्याचा जे आपण म्हणतो ना शास्त्राचा जिया, तसं युट्यूबचा तो एक प्लॅटफॉर्म त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. 2 देशात त्याची सुरुवात झाली. आम्ही तो विचार करतो की मोबाईल फक्त मेसेज पाठवणे, व्हॉट्सअप पाहणे, आणि सध्याचा काळ असा झालाय की मोबाईलवर प्रत्येक घरातील 4 व्यक्ती दररोज किती तास असते? 12 तासापैकी 4 तासावर. उदाहरण मी माझ्याकडे मोबाईल मी 4 तास आहे, माझ्या पत्नीकडे मोबाईल आहे ती 4 तास अवेलेबल आहे, माझा मुलगा आहे तो 4 तास वापरतोय, माझी मुलगी आहे ती 4 तास वापरतोय. तुम्ही सुद्धा सर्वजण बसले दिवसातून 3 ते 4 तास मोबाईल वापरतात. म्हणजे काही लोकांना हॅबिट झालेली आहे. सकाळी झोपीत उठल्यानंतर अगोदर मोबाईल घेऊन मेसेज वगैरे पाहतात, स्टेटस ठेवतात. म्हणजे इतकं या सोशल मीडियानं सगळ्यांना कव्हर केले. वाचन संस्कृती आजकाल बंद झाली. आता सर मी ग्रंथालयामध्ये मी बोलतो मला ते डोळ्यासमोर दिसलं की त्या व्यक्तीने काय कष्ट घेतले जहाजात येते वेळेस ग्रंथालय शास्त्रासाठी काय निर्मिती केली आणि आज हे शास्त्र वाचन संस्कृती आज कुठपर्यंत चालली. म्हणजे लोक वाचन करत नाहीत, लोक या मोबाईलवर खूप अवलंबून आहेत. तर ठीक आहे, काळ जसा बदलतो तसं पॅटर्न सुद्धा बदलतो. तर आज आपण याविषयी डिटेल्स बघू. तुम्हाला हे सुद्धा शिकवलं जाईल की मोबाईलने शूट कसं करायचं, टेक्निकली शूट कसं करायचं, सहज नाही. आणि हे आयुष्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात म्हणा किंवा एज्युकेशन मध्ये म्हणा किंवा पुढच्या येणाऱ्या फ्युचरमध्ये खूप तुम्हाला एक मोलाचं ठरेल. म्हणजे ही आजची कार्यशाळा त्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल. तुम्ही कोणत्या एज्युकेशन मध्ये आहात, तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये आहात, तुमचं पुढचं टार्गेट काय, याच्या व्यतिरिक्त या मोबाईलवर तुम्हाला बरंचसं काय करता येईल. तर हा टेक्निकल थोडासा वर्कशॉप असल्यासारखा आहे आणि तुमच्या सगळीकडे नेट सुद्धा आहे. त्याच्यामुळे मी एखादा ऍप डाउनलोड करा म्हणजे लगेच डाउनलोड करून तुम्हाला त्याचा डिटेल्स आपल्याला शिकता येईल. तर एक लक्षात ठेवा की फेसबुक किती नावाकडे आहे? बिझनेस फेसबुक सरांकडे. थोडंसं फेसबुक म्हणजे फेसबुक पेजवर बिझनेस पेज ऍप असतो. जसं व्हॉट्सअप किती नावाकडे आहे? सर्वांकडे व्हॉट्सअप. बिझनेस व्हॉट्सअप. थोडंसं व्हॉट्सअप हा तुमच्या मोबाईलमध्ये जितके नंबर सेव्ह आहे, उदाहरण तुमच्या मोबाईलमध्ये 1800 नंबर सेव्ह आहे, तर त्या 1800 नंबर सोबतच साध्या व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन चालतं. पण बिझनेस व्हॉट्सअप असा एक ऍप आहे, त्याचाच ऍप आहे तो म्हणजे अपडेट ऍप आहे. तुमचा फक्त व्यवसाय किंवा मल्टी सर्व्हिसेस किंवा स्टुडंट जरी असतात व्यवसाय दाखवतात आपल्याला, पण तो 248 देशात कनेक्ट होतो. बिझनेस व्हॉट्सअप तुम्हाला सुद्धा काम करू शकतो. तुम्ही एखाद्या छोटं स्टोरी रायटर आहात, तुम्ही कधी डॉक्युमेंटरी क्रिएटर आहात किंवा तुम्ही कविता लिखाण करणार आहात, असं
असा तुझा काही छंद आहे, तुम्हाला काम पाहिजे असेल तर बिझनेस व्हॉट्सअप काम मिळू शकतो. माझी विनंती आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये जर तुम्हाला मोबाईलचा चांगला उपयोग करत असेल तर व्हॉट्सअप तुम्ही अनइन्स्टॉल करून बिझनेस व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं की तुमचा तो जो डाटा आहे जुना तो सर त्यामध्ये शिकतो. आणि फ्युचरमध्ये पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा की तुमचं जे फेसबुक पेज आहे, फेसबुक पेज सुद्धा सेम मोबाईलवरचं की फेसबुक पेज काय करतात की तुम्हाला जे लोक तुमच्यासोबत कनेक्ट आहेत, ज्यांनी तुम्हाला लाईक शेअर करतात, ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केले फेसबुकवरचे तुमचे फ्रेंड आहेत, तेवढ्याच लोकांशी कनेक्ट राहतात. बिझनेस फेसबुक म्हणलं की ते सुद्धा 248 देशात तुम्हाला मेटा करतात. मेटा कोण चालवतो? मेटा माहिती? मेटा सर्व्हर बरोबर कोण चालवतो? मेटा बरोबर. फक्त तो आहे, तो संस्थापक, संशोधक किंवा तो निर्माता आहे. पण सध्या मेटा कोणी चालवतो? मेटा ही AI वर चालणारी एक प्रणाली आहे. तिथं हेड आहे, तिथं इन्चार्ज आहे, तिथं मॅडम आहे, पुन्हा संगणक काय काम करतात असं काही नाही. हे मेटा काय केलं, पूर्ण वर्ल्डवर जगावर ताबा घेण्याची सुरुवात केली. आजही तुम्ही जर मोबाईलमध्ये सर्च केलं किंवा आजही 2 मिनिट मोबाईलमध्ये पाहिलं तुम्ही बारकाईनं की मला 10,000 रुपये पाहिजे, मला एखादे 10,000 रुपये द्यायचे, मला 5,000 रुपये लाईट बिल भरायचं आहे, मला पैशाची गरज आहे, असं फक्त मनात विचार जरी केलं तर मेटा काय करतात, तुमच्या मोबाईल काय करतात ते तुमची जे इन्क्वायरी रीड करतात. लगेच तुम्हाला 4-5 जाहिराती टाकतात फटफट, इथे लोन मिळेल, तिथे मिळेल. इव्हन एवढं नाही की मेटाने एवढी प्रगत तंत्र केलेलं आहे की 10 मुलाच्या मोबाईल तुम्ही हातात द्या, त्यांनी त्याचे बोट त्याच्यावर असे थोडे फिरवले लगेच मेटा काय करतात की याला काय अपेक्षित आहे, त्याला कार्टून अपेक्षित आहे. आजकाल लहान मुलं युट्यूब लगेच ओपन करतात, लगेच कार्टून पाहतात. त्याचं कारण ते नाही, त्याचं कारण आहे मेटाची प्रणाली. मेटाने ते अवगत तयार केलं, लगेच त्याला कार्टूनचे युट्यूबचे व्हिडिओ युट्यूब ओपन होतं लगेच, मग त्याला सवय पडून जातं. म्हणजे इतकं अद्यावत ते तुम्ही अपेक्षा करू शकता नाही येणाऱ्या काळामध्ये मेटा काय करू शकतो. ही प्रणाली खरं पाहिजे तर एज्युकेशन खरं तर तुम्हाला माहित असले पाहिजे. म्हणजे आजही या ठिकाणी बरेच बसले विद्यार्थी की ज्यांना कविता चांगली करता येते, ज्यांना लिखाण चांगलं करता येते, ज्यांची वाचन संस्कृती चांगली आहे, ज्यांना स्वयंपाक चांगला तयार करता येतो, वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात, तर तुम्ही तुमच्या फक्त मर्यादित ठेवले. त्याला विकसित करण्यासाठी तुम्हाला आता पूर्वी होतं 20 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये त्यावेळेस दरवर्षी कॉलेजमध्ये वार्षिक किंवा सामायिक पुस्तकं काढले जायचे, ते कविता असायच्या मुलांच्या सर्वांच्या वगैरे. आता ही संस्कृती चालू असेल पण त्याला इतका वाव नाही जितका मोबाईलला वाव आहे. तर हे आपण पाहता येईल की मोबाईलचं एक्झॅक्ट सर एक काम करा, लॅपटॉप घेऊन सर, लॅपटॉप मी एक सरांचा फोटो एक्सपोज केला या ठिकाणी. म्हणजे मोबाईल टेक्नॉलॉजी दुनिया, मोबाईल काय आहे एक्झॅक्ट, मोबाईल काय करू शकतं आणि येणाऱ्या गोष्टीला तुम्हाला काय करायचं त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो. एक सरांचा मोबाईल मी या ठिकाणी एक फोटो सेव्ह केला. आता सर आपण जे केलं होतं मंत्रालयाचं पूजाचं, सरांनी आता जस्ट आम्ही जयंती रंगनाथांची जयंती हे करून आलो, त्याच्यात 2 ओळी असेल रंगनाथांची जयंती सरांनी मोबाईल टेक्नॉलॉजी इतकी फास्ट होणार आहे, मोबाईलचा वापर इतका फास्ट होणार आहे तुम्ही अपेक्षा करू शकणार. फक्त तुम्हाला 2-3 गोष्टी टेक्निकल गोष्टी त्याच्यात लक्षात आल्या पाहिजे, समजायला पाहिजे. सगळ्याकडे आहे मोबाईल अवेलेबल, थोडासा स्क्रीन चालू झाला तर तुम्हाला त्यात क्लिक होतं की हा काळ कसा आहे. ऍक्च्युली तुम्हाला वाटतं की मी आजही मोबाईलवरून माझं सुद्धा एकदम चांगला आहे मोबाईल, दर वर्षाकाठी मी 25 ते 30 हजार रुपये मोबाईल कमवतो, फक्त एका ऍप वर कमवतो. माझा मुलगा सुद्धा दैनंदिन फोटो काढून फोटो एका कंपनीला पाठवतो, ते सुद्धा विक्री होतात. तुम्हाला कधी कल्पना करू शकत त्याचे काय फायदे ते सुद्धा मला सांगतात. म्हणजे घरी पत्नीनं ते सुद्धा भेंडीची भाजी केली, तिचे काप केले, एका प्लेटमध्ये ठेवले, त्याचा फोटो सुद्धा विक्री होऊ शकतो. तुम्ही भाज्या करतात, घरात भाजी केली आपण त्या प्लेटमध्ये, त्याला थोडं सजवलं फुलाने, त्याचा जर फोटो काढला तो सुद्धा मार्केटला विकले होतो. तर किती रुपयाला विकले होतो? जसं फोटोग्राफर फोटो काढतो त्याची किंमत किती? 15 रुपये 20 रुपये. डॉलरमध्ये काय मोजता येईल? $1 जर फोटो विक्री झाला तर 60 रुपये तुम्हाला येतात, 40 रुपये ते संस्था किंवा ऑर्गनायझेशन होईल. एक फोटो 10 वेळा सुद्धा विक्री होऊ शकतो.
म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आज अनेक फोटो आहेत, तर ते कुठं विकायचे, कुठं अपलोड करायचे हे तुम्हाला माहिती नाही. अनेक म्हणजे घरामध्ये तुम्ही निर्जीव वस्तू ज्या ज्या काय तुमच्या निर्जीव वस्तू पडलेल्या आहेत, उदाहरणार्थ तुम्ही काय म्हणतो आपण त्याला फरशी पुसण्याचं कापड आहे, ते फरशी पुसून तुम्ही कोपऱ्याला ठेवलेलं समजा बायचा, त्याचा जरी फोटो काढा तो विकला जाऊ शकतो. इतकी मागणी, तर दोनच उलट आहेत. पीपल्स कॉलेजच्या वतीने देसार रंगनाथन यांची जयंती साजरी केली. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्यांनी पुष्पहार केला. एक दोन ओळी सगळ्यांनी टाईप केल्या आणि सणाचा फोटो टाकला मी या ठिकाणी. बसेल आम्ही काय म्हणतो जनरेटिव्ह काय केलं, एक फोटो टाकला सरांचा आणि आजच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली त्या ठिकाणी. तर मोबाईलची टेक्नॉलॉजी किती अपडेट झाली त्याचं तुम्हाला एक सॅम्पल साधं उदाहरण या ठिकाणी पाहायला लागलं की काय मोबाईलच्या या दुनियेत या युगात किती अपडेट झालो आपण किंवा किती येणारा काळ उचलणार. अशा काही साईट्स आहेत की ज्या साईटवर तुम्ही जनरल फोटो, आता मी तुम्हाला 100 रुपये वाटल्यास मला आंबा मोहरचा फोटो पाहिजे, आंब्याला मोहर लागण्याचा फोटो मिळेल का? जाता जाऊन काढता येईल का आपल्याला? सीझन संपला. किंवा मग आंबा पाहिजे, छोटीशी कैरी एका फांदीला आलेल्या कैरीचा फोटो पाहिजे, मिळाला. घरात आपण सलाम करतो आपण, त्याचा फोटो पाहिजे. म्हणजे जगात अनेक लोक पीएचडी करतात, तर त्यांना रेफरन्ससाठी फोटो लागतो. तर साईडवर इंटरनेटवर अशा काही साईड आहेत की ज्या साईडवर मोबाईलला काढलेला साधा फोटो सुद्धा विक्री होतो. अशा काही साईट्स आहेत किंवा अशा काही कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्टवर तुम्ही दैनंदिन जीवनात सहज काय असतं की आजपर्यंत तुम्ही काय केलं, सर्वांनी काय केलं, मी सुद्धा तेच केलं. तुम्ही काय केलं की मोबाईल ओपन करतो आपण, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर तासन तास बसतो, चालत बसतो. आपण चालतो, पैसा कोणाला मिळतो? ज्यांची मिळून त्यांना पैसा. माझी अपेक्षा काय, तुम्ही 4 तास तुम्ही त्यावर असतात ना, त्याच्यामुळे 1 तास तुम्ही कमर्शियल व्हा, तुम्हाला पैसा यायला पाहिजे. असं म्हणतो काढून टाका हे इथले 200 लोकांनी आज सुरुवात केली मिळत का? लाखो लोक पाहणार आहेत, खूप कमी पडतात. म्हणजे इंटरनल फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब मध्ये इंटरनल कॉम्पिटिशन चालू. हा येणारा पुढचा काळ एआयचा आहे. त्याच्यामुळे तुमचा मोबाईल आज तुम्ही ऍक्टिव्ह जरी केला थोडं इन्कम सोर्ससाठी, ते खूप मोठा सोर्स होईल. तर या 2 तासात तुम्हाला मी त्या जगात घेऊन जाईल की कसा पैसा मोबाईलने कमवायचा, किती कमवायचा. म्हणजे आपण अपेक्षाही करू शकतो नाही. म्हणजे आज मी इथं लेक्चर करतोय, पण माझे बरेच जण व्हिडिओ पाहतात. ते किती लोक आता माझे व्हिडिओ पाहत असतील ते सुद्धा आपल्याला पाहत. मराठवाडा मुक्ती संग्रामाची जी स्टोरी होती त्या स्टोरीमध्ये मी या कॉलेजच्या संदर्भात उल्लेख केलेला सगळं ते थोडंसं गुण आहे मला. हे शॉर्ट फिल्म मध्ये, डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये काम करते वेळेस तर आज आपण पाहूया एक लॅपटॉप कनेक्ट झाल्यानंतर की मोबाईलला सहज शूट कसं करायचं, टेक्निक शूटचं काय. तुमच्याकडे तुम्ही म्हणत नाही संकल्पना किंवा कल्पना बाजूला करून टाका की माझा मोबाईल हलका आहे, तो कमी किमतीचा आहे, याचा मोबाईल आयफोन आहे, तो 1.5 लाख रुपयाचा आहे, असं काही. जगातल्या सर्व फोनच्या या फोनची जी डायमीटर आहे कॅमेराचा तो सारखाच आहे. जगातल्या सर्व फोनच्या कॅमेऱ्यातला सेन्सर जो साईज आहे तो सारखाच आहे. फक्त फोन, त्याच्यात असलेलं रॅम, त्याच्यामध्ये असलेलं प्रोसेसर, त्याच्या असलेली बॉडी आणि त्याच्या असलेली कंपनी याच्यावर ठरवलं जातं. म्हणजे त्यांच्या मोबाईलमध्ये जे 4K रेकॉर्डिंग होतं ते या मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्डिंग 4K होतं. असं म्हणतो म्हणतो का की तुमचा मोबाईल काय, माझा 18,000 रुपयाचा मोबाईल आहे, तो 1.5 लाख रुपयाचा मोबाईल आहे, असं म्हणतो तुम्ही सहज काढून टाका. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा चांगलं दर्जेदार रेकॉर्डिंग होतं, चांगलं एडिट होतं, चांगलं तुम्हाला आउटपुट देतात. फक्त तुम्हाला एकच माहिती आहे की ते त्याचं तंत्र माहित नाही. चल म्हणजे 1 मिनिट म्हणजे त्याने तो फोटो सुद्धा आणला, तयार सुद्धा केला, झाले तयार झाले.
यूज व्हिडिओ, या व्हिडिओ थोडंसं पुढे घेऊन जातो, या व्हिडिओ थोडंसं ऍडजस्टमेंट मध्ये जातो. कसं करायचं ते 5 मिनिटं शिकूया. त्याचं ब्राईटनेस थोडंसं वाढवतो मी, थोडंसं ब्राईटनेस वाढवलं कारण पाठीमागच्या वर लाईट होतो थोडंसं पुढे पुढे जातो. थोडंसं इथं कॉन्ट्रास्ट म्हणून शब्द आहे, थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवतो त्याचा पुढे पुढे जातो. इथे सॅच्युरेशन नावाचं एक ऑप्शन आहे जे कलर टोन वगैरे थोडंसं क्लिअर करतो. याला थोडंसं वाढवतो. झालं माझं डन. इथं वरच्या बोलतात त्रिकोण आहे एक्सपोर्ट आणि ही फाईल 60 fps फ्रेम रेट मध्ये. हे फ्रेम रेट काय असतं, 4K काय असतं, 2D काय असतं. डन. सेव्ह. म्हणजे सरांच्या मोबाईलवर लगेच 2 मिनिटात मी व्हॉट्सअपला हा मेसेज करू शकतो. म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी वाढली, ऍप इतके डेव्हलप झाले आणि सर्वांच्या मोबाईलमध्ये हे कुठं आहे कसं ओपन करायचं एवढंच माहिती. आता माझ्या फेसबुकचे एवढे फ्रेंड आहेत, माझे जेवढे ओळखीचे आहेत, ज्याचा वाढदिवस असेल की त्याचा फोटो मी घेतो कुठून फेसबुक कुठून टाकतो त्यांना. आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या, त्याचे मी आभार मानतो. हा तो व्यक्ती बोलतोय, पण मला काय अपेक्षित आहे की आर मूवीजने जे शुभेच्छा दिल्या त्याचे सुद्धा आभार मानतो, धन्यवाद. असा व्हिडिओ कोण मित्र टाकला, तो काय करणार, तो व्यक्ती तो व्हिडिओ काय करणार, झालं माझ्याकडे तो सरांचा व्हिडिओ सेव्ह झाला. तो व्यक्ती काय करणार, झालं माझ्या गॅलरीमध्ये सरांचा व्हिडिओ सेव्ह झाला. कॉलेजच्या वतीनं एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन. या निमित्त मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो. 10 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून घ्या. आता सरांना व्हिडिओ पाठवतो, सर काय करतील, हा स्टेटस काय ठेवतो लगेच, बरोबर. चांगली गोष्ट आहे सर. म्हणजे तुमचं बिझी शेड्यूल आहे, सकाळपासून तुम्ही कामात असता वगैरे समजा, पण तुम्हाला इझी एका सेकंदात तयार करून मिळाल, आवाजात सहित, ऑडिओ सहित, बॅकग्राऊंड सहित. टेक्नॉलॉजी ती फार झाली. म्हणजे एका व्यक्तीला अभिनंदन आपण असं करतो, फोन करतो, नमस्कार बंधू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो धन्यवाद धन्यवाद. काय म्हणणार, तेवढंच म्हणणार ना. आपण म्हणतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, असं हे झालं पाहिजे, आपण त्याला शुभेच्छा देतो असं, तोही म्हणतो रिस्पेक्ट करतो. पण त्याला जर त्याच्याच शुभेच्छा व्हिडिओच्या माध्यमातून भेटतात, तो किती खुश होईल. तो काय म्हणणार, आज मला सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, सर्वांचे आभार. परंतु सरांनी विशेष शुभेच्छा जे दिल्या त्यांचे सुद्धा आभार. म्हणजे त्या स्टेटसला सरांचं नाव घेऊन, आपलं नाव घेऊन, तुमचं नाव घेऊन, तुमचं नाव घेऊन, त्यात एक तुम्ही स्टेटस आले, तुमचं स्टेटस किती व्यक्ती पाहतात दररोज, 125 ते 350. म्हणजे 350 लोक आपण तुमची जाहिरात केली. दुसरे लोक करू शकतात, अरे तो व्हिडिओ कसा बनवला. टेक्नॉलॉजी तुम्हाला फक्त माहित नाही. आज आपण या 2 तासामध्ये साधे टेक्निक आहे, म्हणजे एवढं इझी टेक्निक आहे की तुम्ही कल्पना करू शकता. म्हणजे आता इथला कार्यक्रम संपन्न झाला, 2 मिनिटात 2-3 व्हिडिओ जर टाकले लगेच, इथं जर टायटल टाकले याच्यावरचं वगैरे एक रील तयार करून मिळते फ्री. बॅकग्राऊंड म्युझिक सहित, महिलाचा पाहिजे का पुरुषाचा पाहिजे, मेल पाहिजे का फिमेल पाहिजे, तुम्हाला आवाजासहित, ऑडिओ सहित, डॉक्युमेंटेशन सहित. म्हणजे आपण कधी मोबाईलचा विचारही केला नाही की मोबाईल फक्त मेसेज पाहणे, मेसेज वाचणे किंवा मेसेज टाकणे किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब हे फक्त पाहणे. तर हा मोबाईल येणाऱ्या काळामध्ये एक पॅसिव्ह इन्कम, एक सपोर्टेड इन्कम. बरं, या मोबाईलवर किती इन्कम मिळतं, हे किती वर्षाकरता मिळतं. तुम्हाला एक प्लॅटफॉर्म सांगितलं, युट्यूब प्लॅटफॉर्म सांगितलं तुम्हाला, युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ टाका, महिन्यातून तुम्ही 7 ते 8 व्हिडिओ टाका. व्हिडिओ कोणते टाका हे विषय सुद्धा तुम्हाला मी सांगून दिला समोरच्या. व्हिडिओ कसे तयार करायचे ते सुद्धा सांगितलं तुम्हाला, तुम्ही टाकले. आणि असंच हे थोडंसं सातत्य जर ठेवलं येणाऱ्या काळामध्ये 1 वर्ष 1.5 वर्ष वगैरे, आणि तुमचा जर इन्कम सोर्स जर सुरू झाला, तर हे इन्कम मिळतं 90 वर्ष. म्हणजे तुम्ही जर इथून निघून गेला तर तुमच्या फॅमिलीला ती इन्कम कॉन्स्टंटली मिळतं. इतका प्लॅटफॉर्म पॉवरफुल आहे. म्हणजे महिन्याला जर 3,500-4,000 रुपये, चांगली गोष्ट ना. महिन्याला जर 3,500-4,000 रुपये मिळत असेल महिना, 12-36 म्हणजे 40,000 रुपये वर्ष, मोठी रक्कम होते आजकाल. तर हा याचं नॉलेज विद्यार्थ्यांना मिळावं
आणि त्या विद्यार्थ्याने कधी कधी आपला मोबाईल फक्त बरेच जण आहेत तिथे चांगलं लिखाण करतात. नांदेडमध्ये किती पुतळे आहेत महामानवांचे सर्वांचे. एक प्लॅटफॉर्म जर तुम्ही सहज तयार केला की माझ्या नांदेडचा पुतळा बोलू लागला तर युट्यूबला तुम्ही सिरीज सुरू केली पाहिजे. काय नाही पुतळ्याचा थोडासा व्हिडिओ, बाजूला डेकोरेशनचा थोडासा व्हिडिओ, थोडा रस्त्याचा व्हिडिओ, रस्त्यावर त्या पुतळ्याचा व्हिडिओ, बाजूबाजूला 2-3 शॉर्ट्स घेतले टाकून दिले त्याच्यामध्ये टाकून दिले. हा व्हिडिओ तयार करून देतो पूर्ण आवाजासहित आणि तो तुम्ही घ्यायचा तो तुला टाकून द्या. महात्मा फुले सध्या काय म्हणते सध्याच्या परिस्थितीवर, बाबासाहेब आंबेडकर सध्याच्या परिस्थितीवर काय म्हणते, शिवाजी महाराज सध्याच्या परिस्थितीवर काय म्हणते, हे कंटेंट तयार केलं. उदाहरण देतो तुम्हाला, कंटेंट तयार केलं तुम्ही असं. विद्यार्थ्यांनी एज्युकेशन करत करत शिकत शिकत रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर त्या दिवशी तुम्ही थोडासा मोबाईलवर जर कमर्शियल जर व्हिडिओ ठेवला तर चांगला सोर्स, चांगलं इन्कम पुढच्या भविष्यकाळात मिळू शकतो. आणि हा काळ येत्या काळामध्ये हा मोबाईलचा काळ खूप पॉवरफुल होऊ शकतो. त्यानिमित्तानं आपल्याला काय असं एस्टिमेट मी तुम्हाला त्या थोडंसं दुनियेत घेऊन जातो तुम्हाला की या मोबाईलचा वापर कसा करायचा आणि हा वापर करते वेळेस कमर्शियल वापर. तुम्ही आतापर्यंत कधी विचार केला मोबाईलचा कसा मिळू शकतो? ऐकण्यात आहे, ऐकले बघ तुम्ही कार्यक्रम आला हो. सरांनी इथं संधी दिली या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या गोष्टी वगैरे. थोडस एक तास 2 तास जर आपण याच्याकडे समजा त्या अँगल जर पाहिलं किंवा त्या दृष्टीने जर पाहिलं आणि तुमच्याकडे जर मोबाईल आहे आणि वेळ जर थोडासा दिला अभ्यासासोबतच या गोष्टी करतात एक तुम्हाला चांगलं इन्कम सोर्स तुमच्या भविष्यकाळात चालू होऊ शकतो. कॅपिटल वाय कॅपिटल टी, कॅपिटल वाय कॅपिटल टी प्ले स्टोर YT क्रिएट हाय YT क्रिएट घेऊन पण घेऊ हा घेऊन पण घेऊ. रेड कलरचा त्याच्यामध्ये हे आहे क्रिएट CREAT क्रिएट. हा रेड कलर, लाल कलरचा आहे. हा दिसतंय लाल कलर. हो हो हा डाउनलोड करा. YouTube क्रिएट असेल, YT क्रिएट असेल, YouTube क्रिएट किंवा YT क्रिएट सिक्युअर आहे. तुमच्या मेल आयडी ला कनेक्ट होतो. काही याच्यात म्हणजे असं बिंदास मध्ये माझ्या अकाउंटनुसार मी सांगतो की तुम्ही इन्स्टॉल करू शकता. YT क्रिएट लाल कलरचा आहे. प्ले स्टोरला तिथून सर्च करा आणि त्या कॉलेजची काय इन्फॉर्मेशन आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तो टायटल सहित बॅकग्राऊंड म्युझिक सहित आणि तो टाकून तयार करून देणार. म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही इतका पॉवरफुल टूल तो आहे. त्याच्यानंतर तिसरा टूल जो आहे जनरेट व्हिडिओ, तिथे तुम्ही ओपन केलं सर जनरेट व्हिडिओ. तिसरा जो टूल आहे तो टूल जसं की आता सरांचा एक प्रात्यक्षिक करून दाखवतो तुम्हाला. फोटो कन्वर्ट टू व्हिडिओ, वही पेन असेल तर लिहून ते चालते किंवा लक्षात घ्या. फोटो कन्वर्ट टू व्हिडिओ म्हणजे तुम्ही फक्त लहान मुलाचा जर सोडा तर मोठ्या व्यक्तीचा एखादा फोटो काढा, एखाद्या प्रसंगाचा फोटो काढा, एखादा उभा व्यक्ती त्याचा फोटो काढा आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय बोलवून घ्यायचं तो फॉर्म किंवा त्या 4 ओळी जर लिहिल्या तुम्ही तर हा टूल तयार करून देतो. 10 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून देतो तुम्हाला. एकदा सेट करा.
चौथा जो टूल आहे जनरेट इमेज. तुम्हाला एखादी इमेज अपेक्षित तयार करून पाहिजे, तुम्हाला सर्टिफिकेट तयार करून पाहिजे, तुम्हाला लोगो तयार करून पाहिजे, तुमच्या मनात संकल्पना असेल तशा तुम्हाला क्रिएट करून पाहिजे, तर त्या लिहायच्या साऱ्या भाषा. तर चौथा टूल तुम्हाला तशी इमेज तयार करून देईल. हा एक एडिटिंग मध्ये सध्या सगळ्यात पॉप्युलर ऍप आहे आणि तुम्हाला याच्यावर तुम्हाला एडिटिंग कसं करायचं हे तुम्हाला ते 15 ते 20 मिनिटात त्याचे पूर्ण लाईव्ह कनेक्ट झाल्यानंतर फ्री आहे लाईफ टाईम फ्री. इथं वेळ काहीच नाही, फक्त नॉलेज घेण्याचं ते सुद्धा फ्री आहे. वेळ कसं कमवायचं ते आपण सांगणार सगळं. असे एक ऍप नाहीत, असे आता सध्याच्या काळामध्ये हे 10 ऍप आहेत की जे पैसा कमवून देऊ शकतात. मॅडम ना हे काय होतं मॅडम साठी थोडं 2 मिनिटं म्हणजे होईल प्रॅक्टिकल, इन्स्टंट प्रॅक्टिकल. लगेच टाकल्या इमेज आणि त्याने एक व्हिडिओ क्रिएट करून द्या. बस असे 3 व्हिडिओ त्याच विषयाचे क्रिएट करायचे आपण आणि त्याची एक रील करायची आणि अपलोड करायची. युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल. दुसरा लॅपटॉप असेल तुमच्या मोबाईलला थोडं शूट कसं करायचं, एडिट कसं करायचं, बॅकग्राऊंड व्हॉइस कसा टाकायचा, आवाज कसा इन्सर्ट करायचा. मी तुम्हाला तो विषय पुन्हा कंटिन्यू करतो की तो मी तुम्हाला सहज एक प्लॅटफॉर्म सांगितला होता की सहज क्यू सांगितला होता की नांदेड शहरातले पुतळे बोलू लागले तर किंवा तुम्ही आमचं इन्फॉर्मेशन एक प्लॅटफॉर्म तयार करू शकता की नांदेडमध्ये फिरायला जाताय तर कुठं जा, किती गार्डन्स आहेत, किती ठिकाण आहे, किती पर्यटन स्थळ आहे, असे छोटे छोटे व्हिडिओ करून टाकू शकता तुम्ही. मग नांदेडमध्ये स्वादिष्ट भोजन कुठे मिळतं, अनेक विषय. इव्हन तुम्ही पुस्तकातले विषय सुद्धा तुमच्या ज्या पुस्तकातल्या कविता आहेत किंवा तुम्ही स्वतः लिहिलेली कविता आहे त्याला व्हॉइस ओव्हर पाहिजे, त्याला आवाज पाहिजे, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे, ते सुद्धा आजकाल क्रिएट करून मिळतं. तुमच्या तुम्ही स्वतः लिहिलेल्या 4 ओळी असतील किंवा कविता लिहिली असेल त्या कवितेला तुम्हाला व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं आहे. त्याला म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजी ती फार झाली. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा मोबाईलचा उपयोग फक्त इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप करता न वापरता त्याचा उपयोग कमर्शियल कसा करता येईल या दृष्टिकोनाचा जर विचार केला एक चांगलं माध्यम होईल. सर कनेक्ट होतं का? ओपन करा, त्याच्या सेटिंग मध्ये जाऊन ग्रीड लाईन ओपन करा. ग्रीड लाईन म्हणजे 4 रेषा येतात, आडव्या 2 रेषा, उभ्या 2 रेषा, ग्रीड लाईन असं म्हणतो. सेटिंग मध्ये जा, सेटिंग मध्ये गेल्यानंतर ग्रीड लाईन मध्ये ऑप्शन आहे. तुमच्या कॅमेऱ्यावर म्हणजे 4 रेषा आल्या पाहिजे, दिसतात मग 4 उभ्या 2 आणि आडव्या 2. सेटिंग मध्ये ग्रीड लाईन, सेटिंग मध्ये ग्रीड लाईन. याचं थोडंसं महत्व आहे शूट करते वेळेस. कॅमेरा सेटिंग मध्ये नाही सेम जगातल्या सर्व फोनला सर्व सेटिंग सेम आहे. 4 लाईन येतील. पण टेक्निकली शूट करते वेळेस आपण कसं शूट करायचं याचे बेसिक तुम्हाला या 4 लाईनचं थोडंसं महत्व याच्यामध्ये. कारण जनरली तुम्ही काय केलं शूट करते वेळेस, हॅलो एक मिनिट लक्ष द्या, तुम्ही शूट करता वेळेस काय केलं की लगेच कॅमेरा ओपन करता लगेच शूट करा, बरोबर? लगेच आपण कॅमेरा ओपन करतो लगेच शूट करतो, तसं नाही. त्याला सपोर्टेड काय काय आपल्याला याच्यामध्ये इन्स्टॉल करावं लागेल किंवा काय काय आपल्याला बेसिक पाहावं लागेल त्याचा थोडासा आपण एक 5 मिनिटात त्याचा अभ्यास करू. ग्रीड लाईन ओपन केलं तुम्ही सर्वांनी सेटिंगमध्ये सर वरती आहे ग्रीड लाईन, सेटिंगमध्ये जा आणि तिथे क्लिक करा, लेफ्ट हँड साइडला GRID ग्रीड लाईन. ग्रीड
त्यानंतर वरच्या बाजूला स्क्रीन 4K, हे वरच्या बाजूला आहे 2K किंवा 4K. त्याला 4K करा. हा व्हिडिओ फॉर्मॅट जो आहे 4K. कारण आपण जे काही शूट करणार कधी तुमच्या मोबाईल तुमचा साधा असो किंवा नॉर्मल जरी मोबाईल असेल तर त्या मोबाईलवर आपण 2K 1080 4K त्याच्या दुप्पट जे तुमच्या मोबाईलला शूट करणार ते 4K शूट करणार, क्वालिटीचं शूट करणार. आणि त्याच्या खालच्या बाजूला FPS फ्रेम पर सेकंद 30 FPS असेल तुमच्या मोबाईलवर, बरोबर. FPS म्हणजे फ्रेम पर सेकंद. एक सेकंदाचा व्हिडिओ कसा बनतो? 30 फोटो जर रन केले तर 1 सेकंद तयार होतो. 60 FPS म्हणजे 60 फोटो. 30 फोटोचा एका सेकंदाचा व्हिडिओ चांगला की 60 फोटोचा व्हिडिओ चांगला? 60 फोटो. म्हणजे 30 FPS ऐवजी तुम्ही 60 FPS ला शूट ठेवू शकता 4K मध्ये. 30 FPS नॉर्मल मोड आहे. 4K 2K म्हणजे 1080p 1080p म्हणजे 2K. कॅमेरा फॉर्मॅट व्हिडिओ फॉर्मॅट त्याच्यावर 4K ठेवा. हा त्या ठिकाणी म्हणजे तुमचा जो व्हिडिओ शूट होतो हा 4K मध्ये शूट होतो. कधी मोबाईल एक मिनिट लक्षात मोबाईलला शूट करता वेळेस हा मोबाईल माझा मी मोबाईल काढला शूटला लागतोय आपण डायरेक्ट शूट करतो असं नाही. पहिल्याचा बेसिक पॅटर्न लक्षात ठेवा की हा मोबाईल तुम्ही ज्यावेळेस काढतो त्यावेळेस हा मोबाईलचा लेन्स आहे समोरचा. कारण तुझा मोबाईल खिशात असतो, पर्स मध्ये असतो, बॅग मध्ये असतो, वातावरणात फिरतो आपण इकडे तिकडं. सायमल्टेनियसली या मोबाईलच्या या काचेच्या लेअरवर एक लेअर तयार असतो धुळीपासून याच्यापासून. तर थोडासा सुती कपड्यानं तो साफ करून घ्या, क्लीन करून घ्या. बेसिक पहिलं तिथून सुरुवात होती. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस 4K शूट करताय तुमच्या मोबाईलला शूट करताय तर तुमच्या मोबाईल मध्ये एक 10 GB तरी फ्री स्पेस असला पाहिजे. कमी स्पेस असेल तर रेकॉर्ड होणार नाही. तो लगेच तुम्हाला इंडिकेशन देईल. 34 स्टेप ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ शूट करताय म्हणजे मला आता लगेच व्हिडिओ शूट करायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचं महत्वाचं आहे का फोन रिसीव्ह महत्वाचं आहे? व्हिडिओ शूट करायचं तुमचं टार्गेट आहे. तुमचं हे व्हिडिओ शूटिंग करणे तर तुमचा फोन हा एअरप्लेन मोडवर पाहिजे. तर वास्तविक होतं असं की ज्यावेळेस मी शूट करायला आलो एखादा जरी फोन आला कोणाचा तर आपलं रेकॉर्डिंग पॉज होत कटतं तिथं. म्हणजे आज मी शूट करतो ना हे शूट मला महत्वाचं. म्हणजे शूटिंगच्या दरम्यान तेवढे 10-15 मिनिट 5 मिनिट 7 मिनिट नेट तुमचं बंद असलं पाहिजे. तुम्ही एअरवर जा सरळ कारण तुम्हाला शूट महत्वाचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ते लेन्स साफ करणे. दुसरी महत्वाची गोष्ट रेकॉर्डिंग फॉर्मॅट प्रॉपर ठेवणे 4K 60 FPS. तिसरी गोष्ट तुमच्या मोबाईल मध्ये फ्री स्पेस असणं जरुरी आहे. तुमचा मोबाईल 128 GB चा असेल तर 20 GB 10 GB 15 GB कारण तुम्हाला शूट करायचं. आणि आता एक बात करू त्याचं कॅमेरा टीव्ही आहे का कोणाशी टीव्ही हॅलो कॉल बॅक करू शकतो हो चला आता आपण प्रश्न या एक वेळेस ज्यावेळेस तुम्ही मोबाईल शूट करताय हा कॅमेरा म्हणून ओपन केला मी 4K ठेवलं 60 FPS ठेवलं ग्रीड लाईन घेतली चार ग्रीड लाईन ओपन केल्या याच्यावर आणि आता मला शूटला तयार व्हायचं किंवा शूट करायचं. तुमची सवय कशी आहे डायरेक्ट मोबाईल घेतला आपण शूटला शूट करतो आपण असं शूट करतो. या साईजचा मोबाईल आपण पकडला याचा अर्थ हा व्हर्टिकल आहे
व्ही, बरोबर ना? हे व्हर्टिकल रील साठी हा तुम्हाला युट्यूबला जर व्हिडिओ टाकायचा असेल तर हॉरिझॉन्टल यच हा यच तयार झाला. असं शूट करायला पाहिजे युट्यूब साठी करायचं असेल तर. हे साध्या भाषेत सांगतो यच तयार झाला यच, आणि हा झाला व्हर्टिकल व्ही. तर ज्यावेळेस हे व्हर्टिकल ज्यावेळेस शूट करता तुम्ही कोणताही कार्यक्रम असेल किंवा ग्रुप असेल किंवा वस्तू असेल, समजा एखाद्या या बॉटलचं शूट करायचं फॉर एक्झाम्पल, तुम्ही लगेच असं पकडून असं शूट करणार नाही लगेच. तर शूट करताना त्या तुमच्या दोन पायामध्ये थोडे 1.5 फूट अंतर असलं पाहिजे. एक स्टेबिलिटी होऊन जातो, स्टेबल होऊन जातो. असं जर शूट करतो म्हणलं तर थोडासा कॅमेरा हलू शकतो का त्यावेळेस, लुकलुकू शकतो का. मी थोडं स्टेबल केलं, स्टेबिलिटी मिळून जाते त्याच्यामध्ये. आणि शूट करताना म्हणजे घोष टाईप भूतासारखं किंवा मग आपण वाक करतो जे हळूवार वाक, म्हणजे काय काय शूट करतो असं शूट करतात. राजकीय पुढाऱ्यासारखं फडकड जाणं किंवा फडकड वापस येणं वगैरे, हे स्टेबिलिटी नाही. तो म्हणतो थोडासा शूट करतो हळू, म्हणजे आता मला शूट करायचंय 1, 2, 3 रेकॉर्डिंग जर जावलं की हळू होतं जाणार, स्लो आहे जाणार. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये स्टेबिलिटी, व्हिडिओ कॉन्स्टंट आहे. व्हिडिओ कसा रेकॉर्ड होतो थोडं सांगू शकतो? व्हिडिओ कसा रेकॉर्ड होतो, व्हिडिओ रेकॉर्ड कसा होतो? व्हिडिओ प्रकाश परिवर्तनाच्या नियमानुसार सूर्याचा प्रकाश किंवा लाईटचा प्रकाश इमेजवर पडतो, इमेज ती सेन्सरवर येते, तेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो. तर या इमेजवर जर लाईटच जर पडला नसेल तर इमेज आतमध्ये येणार नाही. त्यामुळे थोडासा लाईट सोर्स कसा आहे, खिडकीचा लाईट सोर्स कसा आहे, ट्यूबचा लाईट सोर्स कसा आहे, याचा थोडासा संदर्भ घ्यायचा किंवा त्या लाईट सोर्सचा थोडासा अभ्यास करायचा आणि त्यानुसार शूट करायचं. रील्स करता शूट करता तुम्ही तर 5 सेकंद ते 12 सेकंद, 5 सेकंदाच्या आत जे शूट केलेला व्हिडिओ आहे तो तुमचा काही कामाचा नाही. चेक करा सर, चांगली गोष्ट. 5 सेकंदाच्या आतील व्हिडिओ असेल तर तुमचा आउटपुट नाही. 5 सेकंदाच्या पुढं 12 सेकंद, 15 सेकंद, 18 सेकंद, 30 सेकंद, 35 सेकंद पर्यंत तुम्ही शूट करू शकता. 3 मिनिटाच्या वर सुद्धा रील्स करता व्हिडिओ उपयोगी नाही, कारण एखादा विषय मांडता वेळेस तो 12 ते 15 सेकंदातच मांडला पाहिजे. तुम्हाला जर युट्यूबला जर व्हिडिओ शूट करायचा असेल, हॉरिझॉन्टल मध्ये व्हिडिओ शूट करायचा असेल, एखाद्या व्यक्तीचं भाषण शूट करायचं असेल, एखाद्या व्यक्तीचा अभिप्राय शूट करायचा असेल, एखाद्या व्यक्तीचा बाईट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता कंटिन्यू मध्ये. पण रील्स मध्ये रील्स कशासाठी उपयोग करतात? रील्स म्हणजे रील्सचा उपयोग कसा झाला किंवा रील्सचा फायदे काय झाले, रील्स आली कुठून नाही, शॉर्ट व्हिडिओ कसा शब्द आलाय सांगू शकता? हे रील्सचा प्रकार आता जर सुधारला नाही 6-7 वर्ष 8 वर्ष, म्हणजे लोकांना वेळ नाही प्रत्येक गोष्टी करतात. त्यांना कमी वेळेत कमी क्षणात जास्तीत जास्त सारांशचा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी रील्सचं प्रमाण जास्त झालं. आज वेडिंगमध्ये आम्ही वेडिंगचे सुद्धा काम करतो, लग्नाचे पण मोठे इव्हेंट करतो वगैरे. लोक म्हणतात ते 1.5 तास 2 तास आम्हाला पाहायला वेळ आहे, आम्हाला प्रत्येक फंक्शनच्या 1-1, 1.5 मिनिटच्या रील्स तयार करून द्या. कमी वेळेमध्ये जास्त मांडणी, तर त्यामुळे रील्सचा उपयोग जास्त लोक करतात, रील्सचा वापर जास्त लोक करतात कमी शॉर्ट मध्ये, कारण समोरच्या व्यक्तीला संदेश सुद्धा कमी वेळेत पाठवायचा असतो, त्याची माहिती जास्त असली पाहिजे. तर रील शूट करते वेळेस व्हर्टिकल पकडतो आपण, आणि शूट करताना 2 पायामध्ये थोडं साधतं आणि हलका फ्लो, म्हणजे चालते वेळेस किंवा असं शूट करते वेळेस सौम्य. मला या अँगलला सरांचं शूट करायचं, मी अँगल थोडंसं वापरणार आणि रेकॉर्डिंगचं बटन प्रेस करा, स्लो अँगल जायचं, पावलं टाका हळूहळू, म्हणजे कॅमेरा जर होणार नाही, कॅमेरा शेकी कॅमेरा होणार नाही, व्हिडिओ हलणार नाही तुमचा. असं जर मी गेलो असं सरळ केलं, बटन दाबलं, ते कॅमेराची मूव्हमेंट प्रॉपर राहणार नाही, व्हिडिओ शेक व्हिडिओ तयार. कधी व्हिडिओ शूट करतो थोडस वाका, थोडस आणि अँगल घ्या. कोणताही व्हिडिओ शूट करते वेळेस हे चलचित्र रेकॉर्ड करतो आपण. स्त्री फोटो काढतो का, स्त्री फोटो काढायचा, मला या ग्रुपचा फोटो काढायचा, मी इथे उभा टाकणार, यासाठी इकडे पहा म्हणणार असं, आणि फक्त सेकंदाचा एक भाग क्लिक करणार, झाला फोटो. व्हिडिओ मध्ये चलचित्र आहे. मला याच ग्रुपचा व्हिडिओ करायचा असेल मी काय करेन, या अँगल येईल, हळूहळू थोडंसं वाकेल, व्हिडिओ मोडवर जाईल, रेकॉर्डिंगचं बटन प्रेस करेल, स्लो अँगल मूव्ह करेल. कारण प्रकाश परिवर्तन त्या ठिकाणी होतं कॅमेराच्या सेन्सर परत आलं पाहिजे, आणि त्याला पॉज करेल. व्हिडिओ शूट करताना 12 सेकंद 15 सेकंद स्लो शूट करा, काही गडबड नको.
आणि कोणतं जे शूट करताय तुम्ही, हे शूट करताय हे तुमचं शूटिंग कसं असतं, विदाउट कन्सेप्ट. फक्त मनात भावना असतात की अरे मंदिर खूप चांगलं दिसते, अरे मस्जिद खूप चांगलं दिसते, अरे विहार खूप चांगलं दिसते, शूट करू आपण, माझं सेल्फी घेऊ वगैरे. पण तुमच्या मनात स्टोरी किंवा कन्सेप्ट किंवा कशामध्ये शूट करायला पाहिजे, याचा वापर कसा करता येईल, याची कधी या गोष्टीचा कधी आपण विचार करत नाही. कोणतेही शूट करण्याच्या अगोदर ते शूट का करायचं आणि कशासाठी त्याचा वापर करणार, थोडंसं माइंडमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. नाही, हे शूट आपण यासाठी वापर, प्रवेशद्वार घ्यायचं आहे, हे एंट्रीसाठी वापर, आतमध्ये वस्तू आहे ते नंतर विषय, त्या विषयाचे 3 भाग पडायचे. म्हणजे एखादी महिला पाककला करते, स्वयंपाक काहीतरी तयार करते, भाजी काहीतरी, तसा व्हिडिओ तुम्हाला तयार करायचा. मला ती कल्पना असते, पण त्याचे 3 भाग पडा, सुरुवात, मध्य आणि शेवट. तुम्ही सुरुवात केली, मध्य केला आणि त्याचं शेवटचं उत्तर सांगितलं. ही भाजी साध्या मसाल्याची आहे का काळा मसाला वापरला आहे, काही लिक्विड टाईप भाजी आहे, त्याचं इंडच केलं नाही, असं होणार नाही. कधी स्टोरी किंवा कोणता विषय शूट करते वेळेस सुरुवात, मध्य आणि शेवट 3 टप्प्यामध्ये त्याला मानलं पाहिजे. कोणतंही उदाहरण द्या तुम्ही, एखादा व्यक्ती बोलतोय, त्या व्यक्तीला बोलतोय सर सांगा तुमचं मी बाईट घेतोय, मुलाखत घेतोय, आपल्या त्या विषयामध्ये 3 भाग आले पाहिजे. ज्यावेळेस या मोबाईलमध्ये तुम्ही ऑडिओचा संदर्भ लावून शूट करत असाल, ऑडिओचा संदर्भ म्हणजे आवाजाची भूमिका, आवाज आला पाहिजे क्लिअर, अशा वेळेस त्या व्यक्तीच्या आणि कुठला मॅडम बोलताय तर मी इथून शूट करतोय, हा बोला मॅडम, दुसऱ्याने कॅमेरा चालू केला, बोला, तर मॅडमचा आवाज इथपर्यंत पोहोचेल का, नाही पोहोचणार. 2.5 ते 1.5 ते 2 फूट, 2 फुटापर्यंत अंतर असलं पाहिजे. हे समीकरण का ठरलेलं आहे, म्हणजे मॅडमचा ज्यावेळेस आवाज तिथून निघेल, इतर याच्या माईक पर रेकॉर्डिंग पडेल, तोपर्यंत बाकीचा आवाज जरी असेल तर त्याला पोहोचण्यासाठी वेळ लागतो. म्हणून बाईट ज्याची घेतो आपण किंवा मुलाखत ज्यांची घेतो त्यांचा आवाज स्पष्ट येण्यासाठी 1.5 ते 2 फूट. आणि प्रयोग करून वाटत तुम्ही हे सुद्धा चांगलं आहे माध्यम. एखादा युट्यूब साठी किंवा फेसबुक साठी एखादा तुम्ही प्लॅटफॉर्म तयार करत असाल, तुमच्याकडे काही लिखाण केलेल्या कविता असतील, काही स्टोरीज असतील, तर घरी तुम्ही थोडासा छोटासा लाईट, कोणताही लाईट वापरा, 2.5 फूट मोबाईल ठेवा, तुमच्या कानाला जो आवाज येतोय तो आवाज या तुमच्या आवाजासोबत रेकॉर्ड होतोय. आता जर सगळेजण सायलेंट झाले, तो आवाज चालू आहे पंख्याचा, बरोबर, याचा अर्थ की या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही जर बोलत असाल तर सायमल्टेनियसली त्या पंख्यात सुद्धा आवाज रेकॉर्ड होणार. म्हणजे आपण ज्यावेळेस ऑडिओला महत्व देऊन ज्यावेळेस रेकॉर्ड करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कानाला ज्या गोष्टीचा आवाज पडतो तो सुद्धा तुमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतो. तो आवाज बंद होईल याची काळजी घेऊन तुम्ही रेकॉर्डिंग करा. 2.5 ते 3 फुटापर्यंत ऑडिओ सुद्धा शूट करते वेळेस किंवा आवाज सुद्धा शूट करते वेळेस थोडंसं आपण काय करतो, होल्डिंग करतो. आपण म्हणतो का हा सर बोला, येस रेडी, असं नाही. हॅलो, आपण काय सुद्धा करत सर मी आपण बोलतो 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट म्हणजे रेकॉर्डिंग कधी करायचं आपण 1 नंबरला. सर हा रेकॉर्डिंग प्रेस केलं 1 2 3 स्टार्ट, मग सर बोलतो. ते सुरुवातीचे 30 सेकंद जे आहेत 30 सेकंद लागतात आपल्या एडिटिंगसाठी. त्याचा आवाज जरी आला मग सरांचं म्हणणं असं होतं की मी नांदेडला जातोय, आपण रेकॉर्डिंग लावलं जातो नांदेडला, मी शब्द दुसऱ्या व्हिडिओला तुम्हाला जोडायचा एडिटिंग साठी, तर तो मी शब्द काढू शकतो तुमचा. म्हणून जे देतो आपण मुलाखत घेतल्या वेळेस किंवा रेकॉर्डिंग करते वेळेस याकडे 1 2 3 स्टार्ट असं म्हणतात ना, भाषा आहे टेक्निकल भाषा. कॅमेरा रोलिंग ऍक्शन म्हणतात ना फिल्म मध्ये किंवा पाहतो, त्याचा संदर्भ तोच आहे. काही जण क्लॅप वापरतात, माहिती आहे क्लॅपचा उपयोग कशासाठी, तो क्लॅप हा एडिट करण्यासाठी वापरतो. एडिटिंग मध्ये त्या क्लॅप पासून त्याचा आवाज पाहू शकता. इथं क्लॅप पडला, क्लॅप टाकतात, कॅमेरा रोलिंग ऍक्शन म्हणलं जातं, ऍक्शनला क्लॅप मारला नंतर मग ऍक्शन सुरू होतं. लाईट वापरलं जातं, शूट करताना सुद्धा लाईटला खूप संदर्भ आहे आजकाल मार्केटमध्ये. या मोबाईल सोबत तुम्ही जर 1,500 ते 2,000 रुपयाच्या छोट्या छोट्या ऍक्सेसरीज जर घेतल्या, प्रोफेशनल करत असेल इन फ्युचर तुम्हाला ते 300-350 400 रुपयाचं एलईडी लाईट चांगला भेटतो मार्केट. 550 रुपयाला माईकचं कॉलर माईकचं 2 माईक 1 रिसिव्हर असे युनिट मिळतो मार्केट. खूप स्वस्त झालं, 2 माईक आणि 1 त्याचं रिसिव्हर 550-600 रुपये, ज्यानेकरून आवाजाची स्पष्टता चांगली आहे. मी बोलतोय असं जर माईक ठेवला, हॅलो जास्त कर्कश आवाज आहे, थोडा लांब होतो, हॅलो व्यवस्थित
तुमचा माईक सुद्धा तुमच्या बोलण्याच्या भागापासून अर्धा फूट हे जे अंतर आहे हे अर्धा फूट इथं माईक असला पाहिजे, इथे नसला पाहिजे माईक, आणि इथे नसला पाहिजे माईक, किंवा इथे नसला पाहिजे माईक. बरेच जण बरोबर बोलतात असं बोला 1.5 फूट अंतरला आवाज येणार नाही कॅपॅसिटी. की माईक हे छोटे डिसिबल कमी असतं, त्यामुळे तुम्ही जिथं बोलताय तिथून एक अर्धा फूट अंतरावर ते माईक लेबल करायला आणि मुलं आपलं किंवा वाक्य बोलत. आजकाल स्टोरी बोर्ड तयार करून सुद्धा बोलतायत. म्हणजे तुम्ही एका कागदावर लिहायचं, हा कागद आहे याच्यावर तुम्ही लिहिणार सगळ्या गोष्टी वगैरे, हा माईक आहे, हा कागद सरासमोर असा पकडणार, म्हणजे सर यांच्या रेफरन्स घेतली ते बोलतील. ही सुद्धा साधी सोपी पद्धत. समोरचा माणूस अडकळत बोलणार नाही, समोरचा माणूस तो वाचून एखादा एक लाईन वाचून त्याचा संदर्भ सांगत बोलेल. म्हणजे छोटे छोटे शॉर्टचे व्हिडिओ तयार करतात नाही, बरेच लोक असे तयार करतात, पेपर ठेवतात, पेपरवर लिखाण करतात 2-3 ओळीचं वगैरे आणि समोर ठेवतात, हा आता बोला. दुसराच माणूस इकडे पाहतो, वर एक ओळ लक्षात घेतो बोलतो, दुसरी ओळ लक्षात घेतो बोलतो, तिसरी म्हणजे कंटिन्युअस रेकॉर्डिंग होतो. तसं रेकॉर्डिंग पॉज करून सुद्धा रेकॉर्डिंग करतायत तुम्हाला, त्याला थोडं फीडबॅक देते. म्हणजे आजही नांदेड शहरामध्ये नामवंत लेखक लेखिका जर तुम्ही यादी जर काढले तर 10 येतात. फॉर एक्झाम्पल किनाळकर मॅडम असतील, तुमच्या कॉलेजला अनेक प्राध्यापक असतील जे लिखाण करतात, कविता करतात, त्यांच्या मुलाखती घेणे. फक्त 2 मुलाखती तुम्ही युट्यूबला टाका रेकॉर्डिंग करून, 4 लोक तुमच्याकडे आमच्या इकडे. बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये कसं आहे की एका किराणा दुकानदाराची तुम्ही जाहिरात केली की 4 किराणा दुकानदार आपल्याकडे येतात. मग त्या ठिकाणी हे माहिती पडत नाही की तुमचा मोबाईल किती पॉवरफुल आहे, तुम्ही रेकॉर्डिंग काय करता, तुम्ही कन्सेप्ट काय डेव्हलप करता, तुम्ही स्टोरी काय डेव्हलप करता. आजही याच्यामध्ये आणखी गोळीवर मी क्लास VANI वाणी ऍप, VANI एक ऍप आहे किंवा साईट सुद्धा आहे www.wani.ai.com. वाणी VANI. त्याच्यावर त्या साईडवर लिहिलंय, नंतर डाउनलोड करा, त्याची थोडीशी माहिती देतो तुम्हाला 2 मिनिट, कारण तुमच्या एज्युकेशन करता याच्यासाठी फायद्याचे आहे. वाणी ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही एक पेज लिहिलंय बरोबर आहे, आणि त्याचा तुम्हाला व्हॉइस पाहिजे. मग तुम्हाला लेडीज मेलच्या आवाजात पाहिजे का फिमेलच्या आवाजात पाहिजे? फिमेलच्या आवाजात टाकलं तुम्हाला ते फिमेलच्या आवाजात ती व्हॉइस तयार करून देईल. त्या टेस्टचा व्हॉइस कोणत्या प्रकारचा व्हॉइस पाहिजे तुम्हाला? न्यूज सारखा व्हॉइस पाहिजे, स्पोर्ट्स सारखा व्हॉइस पाहिजे, एज्युकेशनल व्हॉइस पाहिजे, फ्री आहे. फॉर एक्झाम्पल मी 1-2 दिवसापूर्वी एक सॉन्ग तयार केले. संघर्ष, स्वप्ने, शिक्षण आणि समाज परिवर्तनाच्या ध्यासाची जिवंत गाथा असतात. असं तुम्हाला तयार करता येईल, व्हॉइस तयार करता येईल. जन्मलेल्या पण असामान्य कार्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टर हेमंत कारले यांच्या जीवन प्रवासाची कहाणी. 14 जुलै 1968. आता मी हा आवाज कुठून तयार केला? येस, स्क्रिप्ट तयार केली, स्क्रिप्टचा फोटो काढला, तो स्कॅन केला, शब्दात रूपांतर केलं, त्याला व्हॉट्सअपला सेव्ह केलं, व्हॉट्सअपला ते पेज कॉपी केलं आणि त्या ऍप मध्ये टाकलं. मला कोणाचा आवाज पाहिजे मी चेक केला, मला एज्युकेशनल आवाज पाहिजे, मग त्याने मला एज्युकेशनल हा आवाज तयार करून दिला. म्हणजे आज तुमच्याकडे जी कविता आहे किंवा काही माहिती आहे त्याचं टेक्स्ट टू व्हॉइस मध्ये रूपांतर करणं. टेक्नॉलॉजी ती फार झाली की तुम्हाला काही करायचं काम नाही, फक्त मोबाईलवर सगळं काय करताय. मोबाईल तुम्हाला टेक्स्ट टू व्हॉइस तयार करता येतो, त्या व्हॉइसला व्हिडिओ लावता येतो, तो व्हिडिओला एडिट करता येतं, त्या व्हिडिओ टेक्स्ट टाकता येतात, टायटल टाकता येतात. इतकं इझी मोबाईलचं हे तुमचं युग आहे. तर त्याचा थोडासा संदर्भ कुठं काय करून मिळतं, कशा पद्धतीने करून मिळतं, हे सर्व कसं आहे फ्री आहे, याला पैसे लागत नाही. काय काय ऍप असे की 2-3 ऍप वाटतात. म्हणजे हे ऍप तुम्ही सतत वापरला, एखादा ऍप तुम्ही सतत वापरताय तर तुम्ही तुमच्या मेल आयडीला कनेक्ट असतात. मेल आयडी काय करतात, तो हे ऍप तुम्ही वापरताय मग कधी काय टाकतात ते 499 रुपये भरा, प्रो घ्या, अपडेट व्हा, असं पण मेसेज टाक. मग तो 4 दिवस ऍप थांबवायचा, मग गुगल AI टेक्स्ट टू व्हॉइस हे वापरायचं, ते 2-3 दिवस वापरायचं. गुगल AI टेक्स्ट टू व्हॉइस
हे 2-3 दिवस वापरा, त्याला बंद करा, पुन्हा वाली हे आहे आपल्याचा, पुन्हा त्याच्यावर 2-3 दिवस काम करून घ्या. एक ऍप सतत वापरण्यापेक्षा एक 3-4 ऍप आपण फ्री ऍप, त्याला पैसे लागत नाही आणि हे सगळे फ्री ऍप सिक्युअर आहे. फक्त एकच काळजी घ्यायची की ओटीपी आला त्याला काय आपण रिस्पॉन्स द्यायचा नाही, तो ऍप ओपन करायचा. फक्त एका गोष्टीची काळजी, ओटीपी जर येत नसेल, ऍप डाउनलोड होत असेल तर बिंदास डाउनलोड करा. कारण आता सध्या या सगळ्या एआयच्या युगामध्ये या सगळ्या ऍपचे इतकं कॉम्पिटिशन आहे की आपण विचारही करू शकतो. म्हणजे घर बसल्याबरोबर मी जरी दिसत नसेल तर माझं एखादं न्यूज चॅनल मी तयार करून सर्व बातम्या टाकू शकतो. गुगलवरची बातमी घ्यायची फुकटची, त्याचं टेक्स्ट कॉपी करायचं, व्हॉइसला द्यायचं, व्हॉइस तयार करून घ्यायचा, गुगलला सांगायचं याच्या संदर्भात ते फोटो टाकून दे, व्हिडिओ टाकून दे, तो फोटो टाकून दे, त्याची बातमी तयार करा. फक्त मोबाईल. म्हणजे प्रगत टेक्नॉलॉजीचा आपण वापर कसा या मोबाईलला करायला पाहिजे, तर या मोबाईलचा तुम्हाला उपयोग करता येईल. तर तुम्हाला दुसरा एक ऍप दिला मी बोलता गुगल एआय टेक्स्ट टू व्हॉइस, ते तुम्हाला वाटलं असं राईट डाऊन करून ठेवा, त्याचा सुद्धा तुम्हाला चांगला उपयोग करता येईल. गुगल एआय टेक्स्ट टू व्हॉइस हा एक साइड आहे. या साइडवर सुद्धा तुम्हाला तुम्ही जे टेक्स्ट आहे, तुम्ही जी माहिती आहे, 1 पेज 2 पेज तुम्ही टाकून त्याचा व्हॉइस कन्वर्ट करू शकता किंवा व्हॉइस तयार करू शकता. बाकी इन जनरल तुम्हाला थोडंसं डिस्प्ले चालू झाल्यानंतर तुम्हाला काही प्रॅक्टिकल याच्यावर दाखवलेलं मला असे काय ऍप आहेत की ज्या ऍपवर तुम्ही जनरल फक्त तुम्हाला आपलं सगळ्यात तुमचा ऍप कोणता आहे, ChatGPT, बरोबर ना? सगळ्यात परिचयाचा, सगळ्याच्या अनुभवाचा असणारा ट्विट मध्ये काय, आम्ही त्या ChatGPTला सगळ्यात लास्ट नंबर देतो, शेवटचा आहे. टेक्निकल भाषेमध्ये आम्ही जेव्हा काम करतो त्यावेळेस आम्ही विचारतो की अरे हे बहुत चिल्लर आहे, बहुत छोटा आहे, आपल्याला तो शून्य आहे, त्याच्यापेक्षा आणखी 10 पटचे पॉप्युलर ऍप आहे जे फ्री आहे, त्याचा वापर सुद्धा चांगला होतो. आणि हे वापर होण्यासाठी तुम्हाला थोडंसं टेक्निकल शिकावं लागेल. काही गोष्टी कॉपी पेस्ट, इन्सर्ट, टायटल, फॉर्म, बॅकग्राऊंड, कलर करेक्शन, हे जे टेक्निकल छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या फक्त तुम्हाला वाटलं असेल की 2 मिनिटात डिस्प्ले चालू झाली तुम्हाला दाखवता येईल. त्याच्यात काय करता येईल, मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, माझे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, एज्युकेशन मध्ये हात बरेचसे मुलं समजतात, तुम्ही आज नव्हतं तरी युट्यूब चॅनल स्वतःच म्हणून ठेवा. किती खर्च येतो युट्यूब चॅनल? युट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी किती खर्च येतो? फ्री. मेल आयडीवर कनेक्ट करून एक चांगलं नाव द्या, वाटल्यास एक पॅटर्न ठेवा वाटल्यास त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला ही भविष्याची खूप मोठी संधी येणार आहे. का एक मी ते वापरतोय, मी त्याच्यावर पैसा कमवतोय चांगला, म्हणून तुम्हाला सांगणं आहे की येणाऱ्या काळात एक विद्यार्थी म्हणून जरी काम करते वेळेस याचं चांगलं इन्कम तुम्हाला चांगलं तयार होईल. त्याचं उदाहरण तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. दिसते आकडा 2703 दिसते याच्यावर आकडा. सध्या मी पीपल्स कॉलेजमध्ये एका हॉलमध्ये उभा आहे आणि माझ्या युट्यूबवर सध्या 2703 लोक व्हिडिओ पाहतात. व्हिडिओ पाहण्याचं काउंट चालू आहे. तुम्ही जरी काम करत असाल तरी लोक पाहणारे जग आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे मी सांगणं योग्य नाही, बरोबर ना? जगात लोक पाहतात. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही तुमचा मराठी व्हिडिओ फक्त भारतीय लोक पाहतात, हिंदी लोक पाहतात किंवा महाराष्ट्र लोक पाहतात? तुम्ही एखाद्या पाककलेचा व्हिडिओ टाकला तर फक्त भारतातले लोक पाहतात? लँग्वेज ट्रान्सलेट करून सगळं जग पाहतं, जग. म्हणजे माझ्या एका व्हिडिओला भारतातून 7 रुपये, हॅलो, माझ्या एका व्हिडिओला भारतातून 7 रुपये आणि 6,500 रुपये बाहेर देशातून. चांगलं आहे. म्हणजे बाहेर देशातला डॉलरचा पैसा जर भारतीय विद्यार्थी किंवा व्यक्ती जर कमवत असेल चांगली गोष्ट आहे. म्हणजे पैसा चांगला मिळतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी त्याच्यात उदाहरण देतो की आता सध्या म्हणजे काय पैसा मिळतो याच्यातून हे मंथली दाखवतो तुम्हाला. मार्च महिन्यात 709 रुपये, एप्रिल महिन्यात 1438 रुपये, 516 रुपये, 920 रुपये, सध्या 275 रुपये चालू आहे प्रति महिना. म्हणजे युट्यूबचा चांगला सोर्स आपल्याला मिळू शकतो भविष्यकाळात. याचं जर टोटल ऍव्हरेज केला आपण युट्यूबला जर पाहिलं बाकायला तर
तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले, लाईट टाईमचा जर विचार केला तर चांगली मोठी रक्कम आहे. किती आहे आता या 3 वर्षात 86,000 रुपये माझ्या एटीएम मला दिले. मेलवरची रिसिप्ट सुद्धा आहे. आज जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग छोटे छोटे व्हिडिओ करता जर सुरुवात केली ते 6 महिन्यानंतर, वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर एक चांगला सोर्स तयार होतो आणि हा परमनंट सोर्स आहे. एखाद्या महिन्यात मी काम जर नाही केलं तर लोक व्हिडिओ पाहत राहतात. म्हणजे तुमचे 100, 150, 200 व्हिडिओ जर पडले, सब्जेक्ट मल्टी सब्जेक्ट जर असेल तरी चालेल, लोक पाहणाऱ्या लोकांना फक्त व्हिडिओ पाहिजे तरी एक चांगला सोर्स तुम्हाला याच्यातून तयार होतो. म्हणजे किती आतापर्यंत मी जेवढे या ठिकाणी व्हिडिओ टाकलेत, जेवढे कंटेंट वापरलेत, मिक्स कंटेंट वापरलेत, काही शॉर्ट व्हिडिओ, काही वेगवेगळे व्हिडिओ. जर क्या होता है साइंस गरजेचं आहे. या मोबाईलच्या माध्यमामध्ये तुम्ही नाईट शूट, व्हिडिओ, फोटो, पोर्ट्रेट, एक शेवटचा ऑप्शन आहे मोर. बरोबर, या मोर ऑप्शनला जर तुम्ही क्लिक केलं त्याच्यात बरेचसे ऑप्शन येतात. हे तुम्ही कधी वापरले? फोटोसाठी, व्हिडिओसाठी तुम्ही कधी वापरलं असेल. याच्यात एक सुंदर ऑप्शन तुम्हाला याची थोडस दाखवतो. एक पॅनोरामाचा ऑप्शन आहे. बरोबर, म्हणजे पॅनोरामा म्हणजे या साइडवर या साइड पर पुन्हा एक फोटो तुम्हाला निघू शकतो. मी जर असं जर क्लिक केलं या ठिकाणी फक्त थोडस साइडला क्लिक करा आणि स्लो अँगल मूव्ह. तुमची जी स्पीड आहे ही स्पीड तुमची कॉन्स्टंट असली पाहिजे. कधी फास्ट झाली नाही पाहिजे, कधी स्लो झाली नाही पाहिजे, कधी. तर तुम्हाला एक सुंदर फोटो या मोडवर तुम्हाला काढता येईल. म्हणजे या मॅडम जे बसतात त्या ठिकाणापासून सर जे बसतात त्या ठिकाणापासून एक पूर्ण फोटो पॅनोरामा मोड म्हणतो आपल्याला. याचा सुद्धा सुंदर उपयोग करता येतो. तुम्ही आउटडोरला कुठे गेला, निसर्गासोबत, पर्यटनासोबत तुम्हाला फोटो पाहिजे, पूर्ण गार्डनचा फोटो पाहिजे, दरी डोंगर आहेत असा तुम्हाला मोठा व्ह्यू पाहिजे, तर तुमच्या मोबाईलमध्ये हा एक सुंदर मोड आहे ज्याला पॅनोरामा मोड म्हणतो आपण. त्याचा सुद्धा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करूया. व्हिडिओमध्ये व्हिडिओचे बटन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस त्याच्यावर 1x आणि 2x दोन ऑप्शन येतात. व्हिडिओ कॅमेरा ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताय, व्हिडिओ मोडवर ज्यावेळेस तुम्ही करताय तर तुम्हाला नेहमी 1x आणि 2x वर शूट करायचं, 0.6x वर जायचं नाही. 1 आणि 2, 2 क्लोज 1 लॉंग. किंवा 1x वर जर तुम्ही शूट केलं तर त्याची क्वालिटी चांगली आहे. व्हिडिओ मोडवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतात, छोटे ऑप्शन जे 0.6, 1x किंवा 2x. तर 1x वर नेहमी शूट करा, 1x वर ठेवून शूट करा. कधी तुम्हाला थोडंसं मीडियम साईज आहे, क्वालिटी अपडेट आहे, क्वालिटी चांगली आहे. त्याच्यामध्ये 0.0 आहे तो क्लोज येतो, पण पिक्सल फाटले म्हणतात किंवा क्वालिटी तो थोडीशी प्रॉपर येणार नाही. 2x थोडंसं आमची क्लोज येईल, त्याच्यापेक्षा आपण सेंटरचा एक 1x वापरतो नाही ज्याच्यावर तुमची क्वालिटी चांगली आहे. शूट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी फॉर एक्झाम्पल मला इथे व्हिडिओ शूट करायचा आहे, आपण या अँगलला म्हणतो, या अँगल शूट करायचं पॅनिंग असं म्हणतात. काय म्हणतात? पॅन शॉट घेणे. एका ठिकाणावर दुसऱ्या बाजूला झाले पॅनिंग म्हणतो आपण. वरच्या बाजूला खालच्या बाजूला नाही, त्याला टीन अप टीन डाऊन असं म्हणतो. टीन अप टीन डाऊन याला काय म्हणतो आपण? पॅन शूट. एका बाजूला दुसऱ्या बाजूला शूट करणे. आणि हे जे शूट करतात किंवा स्टील शूट, झूम इन झूम आउट म्हणजे शब्दानुसार काय? झूम इन झूम आउट. मोबाईलला झूम इन झूम आउट करता येईल का? या मोबाईलला असं जवळ करता येईल का तुम्हाला? चुकीचं आहे. मोबाईलला झूम इन झूम आउट कधी करू नये. तुम्हाला झूम इन व्हावं लागेल आणि तुम्हाला झूम आउट व्हावं लागेल. मोबाईल हा पिक्सेल मध्ये कॅप्चर करतो झूम इन झूम आउट. ट्रेस होतो, जड होतो, अडकतो झूम इन, शार्पली होत नाही. हे जर मोबाईलला असं केलं की टीव्ही दिसते मला हे झूम आउट झूम इन असं करतो तर अडके कुठतरी. मला काय करायला रेकॉर्डिंग करते झूम आउट झूम इन. तुम्हाला मुव्हेबल व्हावं लागेल थोडंसं.
इथून त्या शेवटच्या मुलाला मला झूम जवळ करायचं असेल तर मी इथून असं झूम इन झूम आउट करणार नाही. तुम्हाला झूम इन व्हावं लागेल, झूम आउट व्हावं लागेल. हे जेव्हा झूम इन झूम आउट होणे, टिल अप टिल डाऊन होणे, किंवा हे जे पॅनिंग होणे, पॅनिंग होऊन दुसरी बाजू हे सगळं शूट करताना सुरुवातीला 4 सेकंद आणि शेवटी 4 सेकंद अशा वापरलं. मोठा व्हिडिओ शूट करताना सुरुवातीचे 4 सेकंद आणि शेवटचे 4 सेकंद हे तुमचे नाही, तुमच्या करता नाही, ते इफेक्ट करताय. फॉर एक्झाम्पल मला इथे शूट करायचं, मॅडम पासून शूट करायचं, इथे रेकॉर्डचं बटन प्रेस करणार मी 1 2 3 4 मग इथून माझं पॅनिंग शूट सुरू झालं. आणि या ठिकाणी थांबणार मी, या ठिकाणी थांबलो, इथं 1 2 3 4 सेकंद रेकॉर्डिंग बंद करा. शेवटचे 4 सेकंद आणि सुरुवातीचे 4 सेकंद हे दुसरा एकमेकाला व्हिडिओ जॉईन केल्यानंतर त्याच्यामध्ये इफेक्ट टाकण्यासाठी दिले जातात. आपण काय करतो, आपण तसं करत नाही, आपण लगेच बटन दाबतो, लगेच सुरू करतो, लगेच क्लोज करतो. सिनेमॅटिक मध्ये किंवा व्हिडिओ शूट मध्ये आता मला झूम इन झूम आउट शूट करायचं असेल समजा, इथं रेकॉर्डचं बटन प्रेस करा, 1 2 3 4 बटन मला काउंट पकडा, स्लो जाणार, शेवटी गेलो तिथं 1 2 3 4 सेकंद करा, पॉज कर, रेकॉर्डिंग बंद करा. इतके सुरुवातीचे 4 सेकंद आणि शेवटचे 4 सेकंद हे दोन व्हिडिओला इफेक्ट टाकण्यासाठी, डिझॉल्व इफेक्ट, मिक्स इफेक्ट हे टाकण्यासाठी दिले जातात. सिनेमॅटिक मध्ये थोडंसं याचा संदर्भ लावतो शूट करताना, की शूट करताना काय स्टेप शूट करायचं आपल्याला. मला हे बॉटल शूट करायचं, झूम इन झूम आउट समजा वाटल्यास तरी मोबाईल जवळ येतो, इथे केलं, रेकॉर्डचं बटन प्रेस केलं, 1 2 3 4 पाठीमाग घेतलं, या ठिकाणी आलो 1 2 3 4 रेकॉर्डिंग. ह्या छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी जर तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस केली, छोटे छोटे जर व्हिडिओ तयार केले आणि ते एडिटिंग साठी जर तुम्ही एडिटिंग मध्ये घेतले, थोडंसं टेक्निकल गोष्ट आपल्याला इथे एडिटिंगचा भाग दिसत नाही. आता जोडून द्या हो, सर तुमच्या दुसरी जी स्टेज आहे एडिट विथ एआय, कुठली स्टेज? हा जो एडिट विथ एआय आहे, काय ऑप्शन एडिट विथ एआय, या ऑप्शनला मी क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक केलं तर तुमच्या मेमरी मध्ये जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते तुम्हाला दिसतील या ठिकाणी. तर पूर्वी मी काय करतो, 2 मिनिट 1 मिनिट करता की आपल्याच क्लासमध्ये 2 3 व्हिडिओ छोटेसे शूट करतो, त्याचंच उत्तर देता येईल आपल्याला. म्हणजे मी आता एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी करतो, या ठिकाणी छोटंसं शूट सुरू केलं, या ठिकाणी हा कॅमेरामन हा पाहतोय, ही एक फाईल शूट केली. त्यानंतर मी तुमचा एक शूट करतो थोडासा स्लो अँगलला. एक शूट करताना मी तुम्हाला सांगितलं थोडं धक्के पाहा, पाय थोडं स्लो टाकत टाकत थोडं शूट करायचं. काय शूट केलं, गाड्यांचं एक शूट करतोय, तर घ्या खाली वहीवर घ्या. हा शूट करतोय. शूट करताना एक लक्षात ठेवा की स्क्रीन शूट करायचं नाही कधी. शूट करताना थोडासा कॅमेराचा मुवमेंट ठेवायचा, असं एक सारखं स्क्रीन शूट करायचं नाही कधी. आता मला हा पोर्शन शूट करायचा आहे, मी काय करा इकडे पकडणार, स्लो अँगल असं कॅमेरा मूव्ह करा, मुवमेंट पाहिजे छोटशी. आता हे मॅडम लिहित आहेत, मला शूट करायचं आहे, मी या अँगल शूट स्टार्ट करणार, स्लो अँगल असं मुवमेंट करा, या बाजूला मुवमेंट करा. ते चलचित्र हे तुम्ही स्थिर उभ्या, कॅमेरा सुद्धा स्थिर आहे असं नसायला पाहिजे कधी. तुम्ही चालताय तर कॅमेरा थोडासा मूव्ह व्हायला पाहिजे, तुम्ही उभे टाकता, तुम्ही काय बोलताय तर कॅमेरा थोडासा या अँगल मूव्ह व्हायला पाहिजे. असे मी 2 3 व्हिडिओ तयार केले. सर काहीतरी ते पाहत आहेत, असा एक व्हिडिओ आहे, मी असा एक व्हिडिओ शूट केला छोटासा अँगल, थोडंसं मूव्ह केलं छोटस आणि 2 3 व्हिडिओ तयार केले. ऍप मध्ये जातो, इथं या एडिट ऍप मध्ये 2 नंबरला क्लिक केलं, एडिट विथ एआय त्याला क्लिक केलं मी 2 नंबरला. हा काय म्हणतो, तुमच्याकडे व्हिडिओ टाका, फोटो आहे तो फोटो टाका. मी काय केलं, हे जे व्हिडिओ माझ्याकडे, हे सरांचा हा एक व्हिडिओ घेतला, हा तुमचा ग्रुपचा व्हिडिओ घेतला 2, हा मॅडम लिहित असताना 3रा व्हिडिओ घेतला आणि हा एक 4था व्हिडिओ घेतला. 4 व्हिडिओ घेतले बरोबर. आता हे या याच्यामध्ये टाकतोय मी नेक्स्ट, धन्यवाद. व्हॉइस तयार होईल, हायलाइट तयार होईल, टायटल तयार होईल, बॅकग्राऊंड म्युझिक लागेल, सर्व काही नीट होईल. कोणत्या भाषेत पाहिजे तुम्हाला? तेलुगू मध्ये पाहिजे, कोणते भाषेत तेलुगू असं ते व्हेरी गुड. तेलुगू मध्ये पाहिजे तेलुगू मध्ये मिळेल तुम्हाला, गुजराती मध्ये पाहिजे, आता आपल्या कशामध्ये पाहिजे? मराठी. मराठीला क्लिक करतो, मराठी.
तुम्हाला मेलचा आवाज पाहिजे, फिमेलचा आवाज पाहिजे? फिमेलच्या आवाजात नाही. इमिडिएटली बोला. नेक्स्ट झालेली तयार. आवाजासहित, बॅकग्राऊंड म्युझिक सहित, टायटल सहित, म्हणजे इतकं इझी क्रिएशन आहे. काय करते याने, काय केलं, सगळ्या क्लिप सिलेक्ट करून घेतल्या, सगळ्या क्लिप सिक्वेन्स मध्ये ठेवल्या. म्हणजे तुम्ही एखाद्या समजा गार्डन मध्ये छोटस काम करताय, बागकाम करताय, समजा कुंडी घेतली, माती घेतली, त्यात माती टाकली, थोडं खत टाकलं, एक रोप लावलं, असं थोडंसं तुम्ही शूट केलं. आता तुम्हाला याचे छोटीशी रील तयार करून पाहिजे. या मोबाईलला माहित नाही की झाड कोणतं आहे, माती कोणती आहे, कुंडी कुठली आहे, काय नाही, पण तो संदर्भ लावेल पूर्ण त्याच्या संदर्भातला, आणि छोटीशी तुम्हाला रील तयार करून देईल त्या विषयाशी निगडीत. त्याचा व्हॉइस तयार करेल, मेलच्या आवाजाचा मेलच्या आवाज व्हॉइस तयार करेल, फिमेलच्या आवाजाचा फिमेलच्या आवाज व्हॉइस तयार करेल. तो रेडी टू इट. तुम्ही ज्या संदर्भाचा, आता आज सकाळी तो कार्यक्रम सरांच्या ऑफिस मध्ये सरांच्या, त्याचे तुम्ही जे 3 व्हिडिओ आहेत मला सेंड करा, त्याची रील तुम्हाला लगेच तुम्हाला इन्स्टंट तयार करून मिळते त्या कार्यक्रमाची छोटीशी. आता याने क्लिप सिक्वेन्स केलं, म्युझिक ऍड तयार केली, त्यानंतर जनरेट व्हॉइस ओव्हर, तो त्या विषयाला आताचा जो ग्रुप शूट केला त्या विषयाला व्हॉइस ओव्हर तयार करा. आता तुम्हाला ते 10 सेकंदाची रील तयार करून मिळेल. अशा 10 सेकंदाच्या एकाच विषयात 3 रील तयार करायच्या आपण. म्हणजे किती सेकंद होतील? 30 सेकंद. 30 सेकंद एक सफिशियंट व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करण्यासाठी मिळेल. तुम्हाला समजा तुम्ही पेंटिंग करताय, चित्रकला करताय, ब्रश आहे, कलर आहे, कॅनव्हास आहे किंवा वही आहे, त्यासोबत तुम्ही पेंटिंग करताय, ते सरांनी तयार केलं तुम्हाला सरांनी सुद्धा तयार केले. दोन्ही एक्सपर्ट आहेत. दोन्ही एक्सपर्ट आहेत. नाही, जनरल आपल्या मोबाईलचा आपण फक्त दुसऱ्याच्या रील, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब हे पाहण्यापेक्षा स्वतःच छोटस काही क्रिएशन करायला सुरुवात केली, ऑटोमॅटिक तुम्हाला छंद होईल, तुमचा वेळ पॉझिटिव्ह होईल. तुम्ही ज्या स्टडीमध्ये आहात, ज्या विषयामध्ये आहात, ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करता त्या विषयाच्या रील तयार केल्या, त्या विषयाला या प्लॅटफॉर्म आलं तुम्ही आणि छोटं छोटं वर्क केलं, ते चांगले कंटेंट तयार होईल तुम्हाला. आणि हे कंटेंट तुमच्या मर्यादित ठेवा. तुम्हाला एक आत्मी मानून देईल की मी हे तयार केले, या विषयाचा छोटासा व्हिडिओ तयार केला वगैरे, आणि असं आपण तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला आउटपुट तुम्हाला दाखवून देईल. थोडासा वेळ लागतो याच्यासाठी की शेवटचा व्हॉइस ओव्हर जे आहे त्या व्हॉइस ओव्हर साठी थोडासा वेळ लागेल. आता यांनी या काय सर्च केलं असेल की सर मोबाईलवर आहे, कॅमेरा दिसतो इथं, ते कॅमेराच्या संदर्भात काहीतरी क्लास चालू किंवा काहीतरी गोष्टी चालू या संदर्भात तो व्हिडिओ तुम्हाला याच्या मार्फत तयार करून देईल. म्हणजे छोट्या छोट्या कन्सेप्ट अशा ज्या आहेत, तुम्ही घरी आहात, घरी पुस्तक वाचित करतात, काहीतरी एखादं ग्रंथ वाचित करतात, ग्रंथाचं टायटल तुम्ही वाचता, काहीतरी ओळी तुम्ही असं बोलून छोटासा व्हिडिओ तयार केला तर एक चांगला व्हिडिओ तुम्हाला याच्यातून तयार करून मिळते. तर हा झाला एडिट विथ एआय. त्याचा दुसरा भाग, एक तर तुम्हाला आउटपुट मूव्ह करायचं आणि दुसऱ्या स्टेजला जाऊ. छोटे छोटे व्हिडिओ तयार करा. तुम्ही कुठं टूरला गेलात, कुठं देवस्थानला गेलात, कुठं नवीन पर्यटन स्थळाला गेलात, त्या ठिकाणी छोटे छोटे व्हिडिओ क्लिप करायच्या, 5 सेकंद, 6 सेकंद, 8 सेकंद, 10 सेकंद अशा 5-6 क्लिप जेव्हा टाकायच्या, टाकते थोडं सिक्वेन्स वाईज टाका. सुरुवातीला काय शूट केलं, म्हणजे सगळं शूट करताना कसं शूट करायचं, तुम्हाला पॅन कसं घ्यायचं, टिल्डाउन कसं घ्यायचं, स्क्रीन शूट कसं करायचं, याचं थोडं बेसिक तुम्हाला माहिती सांगितलं. आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये शूट करताना, नवीन ठिकाणी तुम्ही गेलात किंवा नवीन काही शूट करताय, पहिली फ्रेम ही ब्लँक घ्यायची, कॅमेराला हात लावायचा, ब्लँक रेकॉर्ड करायचा. मग तुम्ही त्या ठिकाणचं पूर्ण शूट केलं. बायचान्स मला एक कन्सेप्ट लक्षात आलं की आजचा बाजार, बुधवार बाजार, मला बाजार शूट करायचा. माझ्या मोबाईल मध्ये अनेक व्हिडिओ लावून करायचं. आजचा बाजार शूट करतो, पहिली क्लिप काय करणार आहे, ब्लँक काळी क्लिप रेकॉर्ड करणार, हात लावणार समोर, ब्लँक रेकॉर्ड करणार, पूर्ण बाजाराचं वेगळं शूट करणार आणि शेवटी एक ब्लँक पोर्शन देणार. कशासाठी, म्हणजे ह्या ज्या 8 क्लिप आहेत ह्या बाजाराच्या आहेत, हे एका ठिकाणी दिसण्यासाठी थोडंसं आपलं टेक्निकल लावायचं. नाही काय होईल, बाजाराच्या क्लिप मध्ये दुसरी एक कोणती रोडची क्लिप वगैरे केली तर ते मिसमॅच होत जाईल. सिक्वेन्स येण्यासाठी पहिली एक क्लिप आणि शेवटची एक क्लिप ब्लँक असेल तर मध्ये 8 क्लिप, 7 क्लिप, 6 क्लिप या विषयाच्या आहेत, हा विषयाचा संदर्भ आहे, तसं तुम्हाला लिंक लागेल. मॅडम म्हणता काय तयार करून पाहिलं लगेच. हा प्रॅक्टिस करा. आणि काय असतं की तुम्ही दिवसभरातून
माझी अपेक्षा आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर किंवा रिकामा वेळेस दुसऱ्याचे युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, दुसऱ्याचे चॅनल, दुसऱ्याचे पाहण्यापेक्षा एक करमणूक म्हणून, एक आत्मिक करमणूक म्हणून, छोटासा छंद म्हणून असे छोटे छोटे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली की माझं आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाली, एक व्हिडिओ, 2 व्हिडिओ, 5 व्हिडिओ, 6 व्हिडिओ तुमच्याकडे तयार होत राहिले तर फक्त ते अपलोड करायचे. बऱ्याच जणांना इथं युट्यूबला अपलोड कसं करायचं, फेसबुकला अपलोड कसं करायचं मला माहित आहे. थोडंसं आपण त्याच्यात तुम्हाला डीप मध्ये जाता येईल की युट्यूबला व्हिडिओ अपलोड केला त्याचा टॅग काय टाकायचे, टायटल काय ठेवायचं, त्याचं डिस्क्रिप्शन काय ठेवायचं, या छोट्या छोट्या गोष्टी आपण डिटेल्स आपल्याला सांगता येईल पुढच्या सेशनमध्ये सांगता येईल. फेसबुकला जर तुम्ही टाकता एखादी पोस्ट, त्याच्या फेसबुकला टाकण्याची पद्धत कशी आहे, पोस्ट टाकण्याची, व्हिडिओ टाकताय तुम्ही, व्हिडिओला टॅग काय द्यायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे, किती ओळीचं डिस्क्रिप्शन द्यायला पाहिजे, हे थोड्याशा टेक्निकल गोष्टी आहेत. ऑटोमॅटिक तुम्हाला लक्षात आलं. नेट नाही का कमी वायफाय बंद करा, वायफाय बंद करा. आपण संध्याकाळी तयार करतोस काही काम लागते विसरू नको. उद्या सकाळी तयार, आता अभ्यास नाही करायचा. सगळे 5 वाजता उठून नंतर अभ्यास कर. सगळे 5 वाजता उठल्यानंतर ते शेड्यूल काय लागत नाही. तसं आपण व्हिडिओ करायचा ना तर आजच करायचा. व्हिडिओ शूट करायचा तर आजच शूट करायचं, आजच एडिट करायचं. एक सातत्य जर मुलांना जर ठेवलं तर हा पॅटर्न सहज होतो. आणि आज जे तुम्ही रोवताय, आज बीज जे टाकताय, म्हणजे आपण विचार करताय आपण ज्वारीचं कणीस ते दाणे मोजू शकत नाही. ज्यावेळेस ते कणीस बाहेर येते त्यावेळेस आज एक दाणा तुम्हाला टाकावा लागेल, एक व्हिडिओ तुम्हाला टाकावा लागेल. मला सुरुवात करावी लागेल. मला व्हिडिओ सातत्यपूर्ण टाकायचे. तर सायमल्टेनियसली एक वेळ अशी की चांगले व्हिडिओ तुमचे 150, 200, 250 व्हिडिओ जर पडले प्लॅटफॉर्मवर तर चांगला सोर्स, चांगली कमाई याच्यातून सहज मिळू शकतो. असं झाले तुमच्या लक्षात असू द्या. तुमच्याकडे व्हॉट्सअप असेल बिझनेस व्हॉट्सअप तयार करा. तुमच्याकडे फेसबुक असेल, साधं फेसबुक असेल, साधं फेसबुक काही कामाचं नाही, साधा व्हॉट्सअप सुद्धा काही कामाचं नाही. साध्या व्हॉट्सअपवर काय आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम आगे चलो हम तुम्हारे साथ है. काय इन्कम आहे आपलं, काय तुमच्या बुद्धीचं इन्कम आहे, काहीच नाही. झिरो. बिझनेस वापरा, व्हॉट्सअप बिझनेस वापरा. फेसबुक सुद्धा सेम आहे. फेसबुकला तुमचे जेवढे फ्रेंड आहेत तेवढे फ्रेंड तुम्हाला तुमच्यासोबत फक्त जेवायला, तुम्हाला शुभेच्छा द्यायला, तुमचा वाढदिवस साजरा करायला, तुम्हाला सपोर्ट करायला तुमचा फ्रेंड आहे. मग त्या फेसबुक पेज पेक्षा त्यावरच एक बिझनेस फेसबुक तयार करा. जरी तुमचा जॉब आहे, जरी तुमचं काही स्टुडंट म्हणा तरी एक फेसबुक पेज तयार करा. जेणेकरून तुमचा ऍड्रेस, तुमचा पिन कोड, तुमचं लोकेशन त्या डेटावर तुम्हाला सेफ राहील. जेणेकरून तुम्हाला बाकीचं काम किंवा बाकीच्या काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सहज सापडता येतील. त्याच्यासोबतच इंस्टाग्राम असेल तुमच्याकडे, कारण एका प्लॅटफॉर्म टाकलेला व्हिडिओ किती प्लॅटफॉर्म जातो. तुम्ही जर एक व्हिडिओ टाकता तर किती प्लॅटफॉर्म जातो हा व्हिडिओ, फोटो व्हिडिओ काय टाकतात ते. एक व्हिडिओ जर टाकला तुम्ही तर फेसबुकला जातो, फेसबुक बिझनेस पेजला जातो, फेसबुक रील्सला जातो. तुमचा जर फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज जर कनेक्ट असेल तर तो इंस्टाग्राम पेजला जातो, इंस्टाग्राम रील्सला जातो. 5 ठिकाणी तुमचा व्हिडिओ फोटो जातो. तुम्ही जर एखादा युट्यूब क्रिएटर झाला किंवा पुढे मार्केटिंग करायचं असेल तुम्हाला तर हे 5 प्लॅटफॉर्म तुम्हाला सपोर्ट करतात तुमच्या व्हिडिओला, तुमच्या फोटोला, तुमच्या प्रसिद्धीला. आणि एकदा तुमची प्रसिद्धी झाली किंवा एकदा मार्केट झालं, तुम्हाला नाव माहिती आहे बकासूर. बकासूर नाव माहिती, बकासूर बरेच व्हिडिओ पाहता तुम्ही, उदगीरचा आहे. युट्यूबला बकासूर नावाचे कंटेंट तयार करते. तो 3 वर्षापूर्वी माझ्याकडे सहज होता असं एडिटिंग शिकण्यासाठी. आज 70 ते 80 हजार रुपये फक्त मोबाईलवर म्हणून प्रति महिना. एखादं कंटेंट पॉप्युलर झालं की पैसे यायला काही वेळ लागत नाही. हे आहे हा माणूस आहे, सचिन नाव आहे, गव्हर्नमेंट जॉब करतो. हा हॉटेलची व्हिडिओ टाकतो नेहमी. सर झालं प्रश्न होता तो त्याला याच्या आजच्या दिवसभरातला हा 7.5% सिलेबस झाला. म्हणजे 93% सिलेबस आणखी बाकी आहे. नॉनस्टॉप मी 8 तास बोलू शकतो. आज शिक्षण पेशामध्ये बरेच लोक आहेत, पण टेक्निकल भाषेमध्ये 4 तास 5 तास सहज आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगताय. काय प्रश्न उत्तर काही 10 मिनिट तुमच्यासाठी
नाही मला ते टेक्निकल मोबाईलच्या विषयी प्रश्न उत्तर आणि सिनेमॅटिक शूटचं टेक्निक शिकवायचं आहे तुम्हाला, एडिटिंगचं बेसिक शिकवायचं आहे, थोडंसं वायफायचा प्रॉब्लेम आहे आणि डिस्प्लेचा थोडासा प्रॉब्लेम आहे. हे दोन्ही प्रॉब्लेम पुढच्या वेळेस आपण सॉल्व्ह करू आणि नंतर आपल्याला कंटिन्यू करता येईल. काय प्रश्न काय? तोपर्यंत तुम्ही सरांनी जे आपले त्याची प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करून आता युट्यूबवर व्हिडिओ टाकताय बरोबर ना, आता हे त्याला हिट्स मिळायला पाहिजे असं काय. हा त्याला टॅग टाकावं, डिस्कशन बनवलं तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत कसा जाईल, त्याला थंबनेल चांगलं क्रिएट करावं लागतं. थंबनेलसाठी आपल्याकडे एक ऑप्शन आहे, फ्री थंबनेल तयार करून मिळतं, डिझाईनचं थंबनेल तयार करून मिळतं. म्हणजे आजचा हे 2 मिनिटाचा वेळ रील तयार करून दिली आपल्याला. मराठी व्हॉइस तर कसं सर एकदा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकताय, युट्यूबला थोडंसं आपल्याला थोडंसं डिटेल मध्ये फॉलो करेल. डिस्क्रिप्शन काय द्यायला पाहिजे, डिस्क्रिप्शनच्या खालच्या बाजूला काय काय करायला पाहिजे, किती कसं असतं डिस्क्रिप्शन, कसं असतं त्याच्यामध्ये बुक कसा असला पाहिजे, आपल्याकडे दुकान कसं होत आलं पाहिजे. आणि 1000 सबस्क्रायबर तुमचे झाले, तुमच्याकडे सातत्य असेल, तुम्ही नियमित व्हिडिओ टाकणार असाल, 1000 सबस्क्रायबर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि 2 ते 3 महिने तुमचं फ्रेंड सर्कल आता 50-60 लोकांचं सहज फ्रेंड सर्कल असतं. सहज प्रत्येक व्यक्तीचं फ्रेंड सर्कल ओळखीचे लोक 50-60 लोक, घरचे 12-15 लोक त्याच्याकडे मोबाईल असतो. त्याच्यामुळे 1000 सबस्क्रायबर व्हायला काय वेळ लागत, पण तुमचं सातत्यपणा असला पाहिजे. एक व्हिडिओ टाकला आणि आता 1000 सबस्क्रायबर होतील का, पाऊस पाठ असं होईल का? नाही. तुम्हाला 5 व्हिडिओ, 10 व्हिडिओ, 15 व्हिडिओ, 20 व्हिडिओ, 30 व्हिडिओ टाकला तुम्हाला 1-2 महिने, 3 महिने, 4 महिने, मग थोडं तुम्हाला सबस्क्रायबर वाढण्याचं प्रमाण जास्त होतं. 1000 सबस्क्रायबर झाले आणि तुमच्या जे व्हिडिओ टाकतात तुम्ही 3 मिनिटाचे, 4 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, युट्यूब साठी काय 1 मिनिटाचा 8 व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, ते तुमचं सबस्क्रायबर वाढवते. 1 मिनिटापासून 7 मिनिटाचा व्हिडिओ हे तुम्हाला टाइम वाढवते तुमचा. तुमचे एकदा 4000 तास झाले की तुमचं मॉनिटायझेशन, तुम्हाला कोड येतो, QR कोड येतो, तुम्हाला मेल येतो आणि तुमचं डिटेल्स तो मागता सगळे, तुमचं बँक अकाउंट, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स द्यावं. दिल्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं, मग त्या चॅनल ऍड सुरू. ऍडचं प्रमाण असं आहे 1 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही टाकला एक ऍड लागेल, 7 मिनिट ते 9 मिनिटाचा व्हिडिओ टाकला 2 ऍड लागतील, 15 मिनिट 20 मिनिटाचा व्हिडिओ टाकला 3 ऍड लागतील. जेवढ्या ऍड जास्त तेवढा पैसा तुम्हाला जास्त. किती सबस्क्रायबर पाहिजे? किती सबस्क्रायबर? 1000 सबस्क्रायबर. याच्यामध्ये आपण कधी विचार काय करतो की आपण सबस्क्रायबरचा विचार करतो फास्ट मध्ये, पण त्याचं कॉन्स्टंट व्हिडिओ टाकत नाहीत किंवा सारखेपणा ठेवत नाहीत, सातत्य ठेवत नाही. युट्यूबला का? युट्यूबला आता दोघांनी सर आमच्या कॉलेजचं युट्यूब हँडल करतात. किती आहे सर आपल्या सबस्क्रायबर? 1.7 झाले, 1000 सबस्क्रायबर झाले. आता त्यांना पैसे कधी भेटतील? आता त्याचं 4000 वॉच टाइमचं जर एक पिरियड जर संपला तर ते सुरू होतं. गेल्या 4-5 महिन्यामध्ये काही नाही. इझी आहे, असं काय गोष्ट आहे. पण माझी अपेक्षा काय की आपण दैनंदिन जीवनात कधी आपल्या मोबाईलचा उपयोग 2 पैसे आपले येतील असं अपेक्षाच केलं. कधी कधी तुझे एखादा कविता संग्रह एखाद्या प्राध्यापकाचा, काही शिक्षकाचा, एखाद्या व्यक्तीचा, त्यांची परवानगी घेतली, त्याची परवानगी, सर तुमचा कविता संग्रह आहे, खूप सुंदर आहे, फक्त तो ग्रंथालयामध्ये पूर्ण आहे, त्याच्यापेक्षा या कविता संग्रहाचं थोडंसं व्हिडिओ रूपांतर करून मी पब्लिश करू का, त्याची मान्यता देता का तुम्हाला? बरेच लोक असे इंटरेस्ट लोक आहेत, त्यांना वाटतं की फक्त पब्लिश व्हावं. अशा वेळेस तुम्ही 4-4 ओळी जर घेतल्या, एक फोटो जर टाकला, अशा वेळेस तुम्हाला चांगला व्हिडिओ तयार करता येईल, चांगलं क्रिएशन तयार करता येईल. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्याला पब्लिश करा. आणि काय प्रश्न आणखी बोलायचं काय? क्षमा सुद्धा मागते मी त्यांना. नाही असं काय हे टेक्निकल इश्यू जर आम्हाला थोडंसं आधी लक्षात आले असतं आम्ही क्लिअर करूनच तुम्हाला इन्व्हाइट केलं असतं. ठीक आहे सर, आपल्या साईड कुटुंबातले आहे आणि अख्खाडे आपण त्यांना परत बघू शकतो. सरांनी वेळात वेळ काढून ते त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये राज सरांना पण मी विनंती म्हणजे त्यांची आभार म्हणते
त्यांनी खरं तर खूप आल्यापासून सारखे ते लागलेले आणि बाकी सगळ्या त्यांच्या टीमची या ठिकाणी मी आभार मानते आणि महाविद्यालयाच्या वतीने हा नाश्ता सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि तो झाल्यानंतर आपण पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा नोटीस.